नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. काही दिवसांपूर्वीच भारतानं चंद्रयान-3 जे आहे ते चंद्रावरती उतरवलं समर्थपणे. त्याचे फोटोज, त्याच्या संदर्भातल्या सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या तुम्ही वाचलेल्या असतील. चंद्रयान-3 आपल्याकडे उड्डाण करत असताना आपण अशी अपेक्षा धरतो, की या देशातील असणाऱ्या लोकांच्या जगण्यामध्ये आणि जीवनामध्ये विज्ञानवाद, विवेकवाद, मानवतावाद, समतावाद हा यावा. पण एकीकडे आपण असं बघतो आहोत, की आपण वैज्ञानिक प्रगती एकीकडे करत असताना खूप शिकलेली लोकं सुद्धा कुठेतरी अंधश्रद्धेच्या गर्ततेमध्ये वेगवेगळ्या बापू, मुल्ला, फादर, पाद्री यांच्या नादी लागलेले आपल्याला दिसून येतात. मोठ्या प्रमाणात त्यांच्या रांगेत त्यांच्या दर्शनासाठी उभे असलेले दिसतात. हे झालं सुशिक्षित लोकांचं. पण अगदी निसर्गाच्या म्हणजे कडे कपारीत राहणाऱ्या सातपुडा पहाड असतील अशा अनेक ठिकाणी दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा अजूनही भयंकर अशा प्रकारच्या अंधश्रद्धा असतात. आणि नुकतंच प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय तो म्हणजे डाकिनीचा. डाकिनीचा हा जो प्रकार जो समोर आलेला आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा नावाचं जे गाव आहे तिथे चापडपाडा नावाची वस्ती आहे आदिवासी समाजाची. आणि त्या ठिकाणी एका महिलेला ती डाकीन आहे म्हणून चक्क तिथल्या असणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी स्मशानात नेऊन राख खायला घालण्याचा प्रकार समोर आला. तिथल्या असणाऱ्या जागृत असणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन येथील कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये पटकन हस्तक्षेप केला, तक्रार दाखल झाली आणि त्यामुळे त्या महिलेच्या जीवनातला आणि जगण्यातला पुढचा आतापर्यंत अगोदर तिने जो त्रास सहन केला तो केलाच, पण पुढे होणारा त्रास तो वाचला गेलाय. पण हा पहिला प्रकार आहे का? तर असं नाहीये. आकडेवारी अशी सांगते की आतापर्यंत सुमारे 2,500 महिला डाकीन ठरवून मारण्यात आलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीने. कधी जाळून मारण्यात आलेल्या आहेत, कधी विषप्रयोग करून मारण्यात आलेले आहेत, कधी ठेचून मारण्यात आलेले आहेत. आणि इतकंच नाही तर हा जो प्रकार आहे इथेच थांबत नाही, तर डाकीन ज्यांच्या कुटुंबामध्ये जन्माला आली, तिला जर मुलं झाली असतील, मुली झाल्या असतील, तर त्या सुद्धा डाकिनी आहेत. अशा प्रकारची म्हणजे त्या समाजामध्ये एक रूढ कल्पना आहे आणि त्या मुलींना सुद्धा त्याच्यातल्या सुद्धा मुलींना कुठे डाकीन करून त्यांचा सुद्धा छळ होऊ शकतो. हे सगळं सांगायचं कारण असं आपण 21व्या शतकामध्ये वावरतोय आणि या अंधश्रद्धेच्या संदर्भात अतिशय म्हणजे मोठ्या प्रमाणात ज्यांचं काम आहे, महाराष्ट्राच्याच नाही तर देशाचा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा ज्यांचं नाव घेतलं जातं, या संदर्भात ज्यांचे सल्ले विचारले जातात, असे श्याम मानव सर आपल्या सोबत आता इथे आहेत आणि आपण त्यांच्याशी या संदर्भामध्ये बोलणार आहोत, संवाद साधणार आहोत. त्यांना नेमकं या संदर्भातली काय माहिती आहे किंवा काय प्रकार असतो डाकीन म्हणून त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. नमस्कार. नमस्कार सर, तुम्ही गेले 40, 45, 50 एक वर्ष साधारणतः या क्षेत्रामध्ये काम करतायत आणि तुमचं मोठं काम आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जादूटोना विरोधी जो कायदा तयार झालेला आहे त्याच्यामध्ये तुमचं मोठं काम आहे. तुमचा आणि हा डाकीन नावाचा जो प्रकार आहे मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजामध्ये रूढ आहे, त्याचा संबंध कसा आला आणि आता हा नेमका प्रकार काय आहे, कसं होतात डाकिनी वगैरे, काय काय सांगाल या संदर्भात? खरं म्हणजे हा केवळ भारतातला प्रकार नाही आहे, जगभर हा फेनॉमेना काम करतो. आपल्याला असं आढळेल, मी इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी आहे. युरोपमधलं जेव्हा आपण 18व्या 19व्या शतकातलं साहित्य वाचतो किंवा आजही नेटफ्लिक्स सारख्या सिरीज पाहतो, तर त्यामध्ये विच समजून डाकिणींना मारून टाकल्याची, जिवंत जाळल्याची अनेक उदाहरणं आढळतात. त्याला बायबलचा आधार दिला जातो. बायबलनीच अशा डाकिणींना जाळून मारलं पाहिजे या पद्धतीचा आदेश दिलेला आहे. या पद्धतीचं बोललं जातं, सांगितलं जातं आणि त्याच्या आधारावर अनेक प्रकारच्या या घटना 18व्या शतकामध्ये 19व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणावर घडत होत्या. त्याच्याही आधी 2000 वर्षापासून त्या घडत आलेल्या आहेत. 20व्या शतकापासून त्यावर मोठ्या प्रमाणावर काम झालं आणि खऱ्या अर्थानं त्याबद्दल काही कायदेही तयार झालेत आणि ह्या लोकांच्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले. म्हणून आज कदाचित आपल्याला युरोपमध्ये ही विच नावाचं प्रकरण, डाकिन नावाचं प्रकरण फारसं आढळत नाही किंवा कमी प्रमाणात आढळत.
भारतामध्ये मात्र सार्वत्रिक, मी अनेक प्रांतांमध्ये काम केलेलं आहे, अनेक प्रांतांमध्ये दौऱ्याने गेलेलो आहे, या निमित्तानं अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाच्या निमित्ताने गेलेलो आहे. आणि हा एकमात्र प्रकार संपूर्ण भारतभर जर तुम्हाला काही आढळत असेल तर भूत लागणे, भूत अंगात येणे, भूताला घाबरणे, त्याच पद्धतीनं डाकिण हा प्रकार आहे. नावं वेगवेगळी असतात. जसं आता मी विदर्भातला प्रामुख्यानं माझ्यावर झालेला संस्कार हा विदर्भातला आहे. तर विदर्भामध्ये याला करणी करणारी बाई असं म्हणतात. जादू टोणा करणारी बाई, करणी करणारी बाई, तिला डाकिण हा शब्द वापरला जात नाही. जसा खानदेशामध्ये हा डाकिण शब्द वापरला जातो त्या पद्धतीनं. आता ही करणी करणारी बाई इतकी भयानक असते. आता मी खरं म्हणजे एका शेतकऱ्याचा मुलगा. बरं, माझे वडील अतिशय सुशिक्षित. एका बाजूने जयप्रकाश विनोबा भावेंचे ते सेक्रेटरी राहिलेले. एवढंच नव्हे तर विनोबांचं भूदान आंदोलनाचं जे सामयोग नावाचं साप्ताहिक होतं त्याचे संपादक राहिलेले. आणि असं असताना सुद्धा माझी आई शिक्षिका, आणि तरी आमच्या घरामध्ये सगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा जशा आम सामान्य खेड्यातल्या माणसांमध्ये असतात त्या पद्धतीच्या होत्या. माझ्या घरामध्ये एक प्रथा होती की रोज, मी घरातला मोठा मुलगा, त्यामुळे ज्यावेळेस मी खेड्यावर असे, माझी शेती जिथे आहे त्या मिटनापूर नावाच्या गावामध्ये असे यवतमाळ जिल्ह्यातल्या, तर रोज सकाळी विशेषत्वानं संध्याकाळी दिवा लावायचा, पणती पेटवायची आणि ती मारुतीच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवायची. घरी पेटवून ती न्यायची, न विसता तिथपर्यंत पोचली पाहिजे अशी ती अट, ती कसरत असायची. जास्तीत जास्त माझ्या घरापासून मारुतीचं मंदिर हे 200 मीटर अंतरावर असेल, पण मी अख्ख्या गावाला जवळपास 800-900 मीटरचा फेरा मारून मी जात असे. कारण माझ्या नंतर मारुतीच्या मंदिराच्या मध्ये एक बाई राहायची, ती बाई करणी करणारी आहे याची आम्हाला प्रचंड भीती असायची. घरामधनं बाहेर पडताना पायामध्ये चप्पल घातल्याशिवाय आम्ही बाहेर पडत नसू, कारण आमच्या पायाखालची जर माती घेतली तर ती जारण मारण्याची बाहुली बनवेल, आणि मग जारण मारण्याच्या बाहुलीवर जो प्रयोग केला जाईल तो आमच्यावर होईल. म्हणजे उदाहरणार्थ, त्या जारण मारण्याच्या बाहुलीच्या भोवती जर जाळ पेटवला तर आमच्या पोटामध्ये आग पडेल. तिची मान जर कडकन मोडली तर इकडे माझी मान तुटून पडेल. बरं, माझी आत्या या प्रकारे मारली गेली अशी आमची घरातली सगळ्यांची समजूत. आणि त्यामुळं या प्रकारच्या सगळ्या भीतींना मी लहानपणापासून सामोरा गेलेलो आहे. घरातले कपडे सुद्धा अतिशय जपून वाळू घातले जात असत, कारण अंगावर घातलेला एखाद्या कपड्याचा भाग जरी चुकून हाती लागला अशा करणी करणाऱ्या व्यक्तीच्या, तर ती जारण मारण्याची बाहुली बनवू शकते आणि याप्रमाणे मारू शकते, या पद्धतीची कल्पना होती. माझ्या लहानपणी घडलेला एक प्रसंग मला आठवतो की माझे वडील अतिशय अंधश्रद्ध होते, बरोबर आहे, एका बाजूने. पण दुसऱ्या बाजूने जेव्हा गावातल्या एका स्त्रीवर या पद्धतीचा प्रसंग आला, तीही वेगळी, पण दुसऱ्या एका स्त्रीवर या पद्धतीचा प्रसंग आला, एक मांत्रिक आला आणि त्या मांत्रिकाने या बाईने करणी केली असं सांगितलं, आणि करणी केली असं सांगितल्यानंतर तिच्या घरामध्ये घुसून तिच्या स्वयंपाक खोलीमध्ये खड्डा खणला आणि त्या ठिकाणी मंत्रवलेल्या बाहुल्या वगैरे सापडल्या. म्हणजे लोकांना तो पुरावा झाला की या बाईनेच खऱ्या अर्थानं जारण मरण प्रक्रिया केलेली आहे, हिने करणी केलेली आहे, आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीची तब्येत बिघडली. अख्खं गाव जेव्हा त्या बाईला त्या मांत्रिकाच्या सांगण्यावरनं मारायला धावलं, त्यावेळेस मात्र माझ्या वडिलांनी तिला वाचवलं, मारू दिलं नाही. म्हणजे एक माणुसकीचा जो भाग असतो तो त्यांनी अंमलात आणला. पण त्यावेळेस त्यांनी तिला अट घातली की पुन्हा तू अशी करणी बिरणी काही करायची नाही, म्हणजे त्यांची अंधश्रद्धा कायम होती. मी या पद्धतीच्या अंधश्रद्धा अतिशय मोठ्या प्रमाणावर भोगलेल्या आहेत. खरं म्हणजे भूत अंगात येणे हा प्रकार मी माझ्या जीवनात अनुभवलेला आहे. मी 10व्या वर्गात असताना मला भूत लागलं होतं, ते मांत्रिकांनी काढलं होतं, आणि दीर्घकाळापर्यंत माझा या गोष्टीवर विश्वास होता. मी जयप्रकाश नारायणच्या आंदोलनाच्या निमित्तानं देशभर हिंडत होतो, वेगवेगळ्या विषयांवर भाषणं देत होतो, इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून कॉलेजमध्ये शिकवत होतो, आणि तरीही माझ्या ह्या अंधश्रद्धा कायम होत्या. किर्लोस्कर प्रेसमध्ये मी नोकरीला आल्यानंतर या नव्या विषयाचा परिचय झाला, आणि मला तो विषय इतका महत्वाचा वाटला की ते 2 वर्ष जे मी किर्लोस्कर प्रेसमध्ये नोकरी केली त्या काळात तर यावर भरपूर लिखाण केलं, अनेक एक्सपोजर्स केलीच केली. पण त्यानंतर मी नोकरी सोडून पूर्ण वेळ 82 साली या कामामध्ये पडलो, कारण मला हे काम फार मोलाचं आणि महत्वाचं वाटलं. केवळ माणसं वाचवण्याकरता असं नव्हे, पण माझ्यासारखा माणूस ज्याला मार्क्सवादापासून गांधीवादापर्यंत अनेक विषयांचं चांगलं सखोल ज्ञान आहे, वेगवेगळ्या विषयांवर जो भाषण देतो, वृत्तपत्रांमधनं सातत्यानं लिहितो, लोकांचं प्रबोधन करतो, आणि तरीही त्याला या साध्या साध्या गोष्टी एका बाजूने माहीत नाही, कारण त्याची विचार करण्याची जी प्रक्रिया आहे ती सदोष आहे.
ती तार्किक प्रक्रिया पूर्णतः निर्माण होऊ शकली नाही, ज्याला आपण वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो, सायंटिफिक टेम्पर निर्माण होऊ शकला नाही. आणि म्हणून हा सायंटिफिक टेम्पर निर्माण केल्याशिवाय आपल्या देशातल्या अंधश्रद्धा एका बाजूने दूर होणं शक्य नाही. आणि ज्या पद्धतीनं आपण एक स्वप्न पाहतो संपूर्ण क्रांतीचं, जे आपल्या राज्यघटनेवरच आधारलेलं होतं, चारही मूल्य अस्तित्वात आणणं म्हणजे संपूर्ण क्रांती अंमलात आणणं. हो. चार मूल्य कोणती? इक्वॅलिटी, समानता, फ्रॅटर्निटी, बंधुता, लिबर्टी, स्वतंत्रता, आणि जस्टिस, प्रत्येक माणसाला न्याय मिळाला पाहिजे. ज्या चार मूल्यांच्या आधारावर आपली राज्यघटना निर्माण केलेली आहे आणि ती पहिल्यांदा आपल्याला प्राप्त झालेली आहे, ती जर खऱ्या अर्थाने एस्टॅब्लिश व्हायची असेल तर आपण सायंटिफिक टेम्पर निर्माण केलं पाहिजे. आणि अंधश्रद्धा निर्मूलन करणं म्हणजेच सायंटिफिक टेम्पर निर्माण करणं, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन करणं, हे मला नीटपणे लक्षात आल्यामुळं, कळल्यामुळं, आणि माझं स्वतःचं इतक्या वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान असूनही कसं नुकसान झालं, कारण आपली विचार करण्याची प्रक्रिया अतार्किक आहे, अवैज्ञानिक आहे, त्याचे हे परिणाम आहे. आणि म्हणून मी या कामामध्ये पडलो आणि गेली 41 वर्ष हे काम आपण करतो आहोत. सातत्यानं ही जी लढाई सुरू आहे ना, हो. यातला सगळ्यात मोठा जर कोणता भाग असतो, सगळ्यात जास्त केसेस जर कोणत्या असतील तर त्या जादूटोणा करणी करणाऱ्या व्यक्तींच्या, म्हणजे ज्याला तुम्ही आता डाकीण हा शब्द वापरलेला आहे, किंवा इंग्रजी साहित्यामध्ये विच असा शब्द येतो, त्या विच हंटिंग हा जो प्रकार आहे त्याच्या विरुद्ध सगळ्यात जास्त काम करावं लागतं. कारण मी ज्या एरियातनं कामाला सुरुवात केली, नागपूरपासून कामाला सुरुवात केली, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी एरिया आहे. अमरावती जिल्ह्यातला काही भाग आदिवासी एरियातला आहे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये आदिवासी एरिया आहे, आणि गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि विशेषत्वानं चंद्रपूर या भागामध्ये तर अतिशय मोठ्या प्रमाणावर हा आदिवासी एरिया आहे. त्या ठिकाणी दरवर्षी शेकडो स्त्रिया आणि पुरुष सुद्धा, कारण डाकीण केवळ स्त्री असते असं नाही, पुरुष सुद्धा असतो, यांना मारून टाकण्याचे प्रकार. कारण एकदा मंत्रतंत्र करणारी बाई किंवा एखादी करणी करणारी बाई, जादूटोणा करणारी बाई किंवा माणूस, याच्या विरुद्ध काही करता येत नाही. आपण एखाद्याजवळ बंदूक आहे तर त्याच्यापासून स्वतःचं संरक्षण करू शकतो, चाकू असेल कोणाजवळ तर त्यापासून स्वतःचं संरक्षण करू शकतो, कारण ते हत्यार आपल्याला दिसतं, त्यापासून आपल्याला स्वतःला कसं वाचवायचं याचे मार्ग शोधता येतात. परंतु हे अदृश्य हत्यार आहे, आपल्याला माहित नसताना ते आपल्यावर हल्ला करतं, आणि कुठून हल्ला करतं हेही आपल्याला कळत नाही. याची भीती इतकी मोठी असते, इतकी मोठी असते, आणि ती मानसिकता माझी एकेकाळी होती म्हणून मी ती ओळखू शकतो, समजू शकतो, की माणसांना दुसरं काही सुचत नाही. माझ्या मुलाला जर वाचवायचं असेल, माझ्या मुलाची तब्येत बिघडली, एका देवी अंगात येणाऱ्या स्त्रीनं सांगितलं की अमुक अमुक बाईने करणी केली, त्या बाईने नाव नाही घेतलं, तुझ्या घराच्या उत्तरेच्या दिशेनं लाल पातळ घातलेल्या बाईनं करणी केली, तर माझ्यासारखा माणूस जो अंधश्रद्धा एका बाजूने, सुशिक्षित असेल, प्राध्यापक असेल, काही असेल, तो आपल्या सगळ्या जमलेल्या मित्रांना आणि नातेवाईकांना घेऊन घराच्या उत्तरेच्या दिशेनं जेवढी घरं आहेत त्या सगळ्यांना शोधत जातो, आणि त्या दिवशी लाल बाई म्हणजे लाल पातळ घातलेली जी कोणती बाई असेल तिने करणी केलेली आहे असं समजून तिला ठोकून काढतो. बरं, हे ठोकून काढण्यापर्यंत मर्यादित राहतं असं नाहीये. एकदा ठोकून काढलं, तिला धमकी दिली की माझ्या पोराची तब्येत सुधारली पाहिजे, तुझी करणी तू परत घे, आणि पुन्हा पोराची तब्येत जर बिघडतच गेली आणि त्यामध्ये कदाचित मुलगा दगावतो की काय अशी भीती जर माझ्या मनात निर्माण झाली, तर मी आणि माझे नातेवाईक आणि माझे मित्र मिळून त्या स्त्रीचा जीव सुद्धा घेऊ शकतो. या पद्धतीनं शेकडो लोकांचे, आतापर्यंत हजारो लोकांचे जीव जात आलेले आहेत. पूर्वी याचं रिपोर्टिंगच व्हायचं नाही. बरोबर. जेव्हा मी चळवळ सुरू केली, याचं हळूहळू जसे कार्यकर्ते गावोगाव पसरायला लागले, गावागावात कार्यकर्ते निर्माण व्हायला लागले, थोडी जागरूकता निर्माण व्हायला लागली, याचं रिपोर्टिंग व्हायला लागलं. आता दुसरी अडचण होती पोलीस खात्याची, कारण पोलीस खात्यामध्ये याच पद्धतीची समजूत असणारी माणसं असायची. एखादी करणी करणारी बाई पोलिसांकडे संरक्षणाकरता गेली तर पोलीसच तिला दाटायला सुरुवात करायची, तुला का मारतात? नाही, ते म्हणतात की करणी केली. कोणी केली सांगताय? गावातल्या एका देवी अंगात येणाऱ्या बाईने सांगितलं. मग पोलीसच तिला दाटायला सुरुवात करत, कशाला मग करणी करते, असले धंदे करते, देवी काय खोटं बोलते काय? आता ते पोलीस तिचं काय संरक्षण करणार?
त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जसजसे पोलीस अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत गेले, ते कन्व्हिन्स होत गेले, ते लॉ अँड ऑर्डर साठी येत होते प्रामुख्याने. कारण मी प्रत्येक भाषणामध्ये नाव घेऊन बोलायचो, बाबांचं पण नाव घेऊन बोलायचो. लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन निर्माण व्हायची. पोलिसांजवळ दोनच पर्याय, मला एकतर आतमध्ये टाका, कारण संख्या फार मोठ्या प्रमाणावर गोळा व्हायची. भाषण ऐकायला हजारोंच्या संख्येनं लोक गोळा व्हायचे. आतमध्ये टाका, नाहीतर पोलीस संरक्षण द्या. त्यानिमित्तानं पोलीस अधिकारी यायचे. मग ते कन्व्हिन्स व्हायला लागले. त्यामध्ये टी.के. चौधरींसारखे आमच्या इथे त्यावेळेस डीआयजी ही पोस्ट असायची 5 जिल्ह्यांचे प्रमुख म्हणून. आता ती आयजी पोस्ट असते. तर त्यांचं मला सुंदर इतकं सहकार्य लाभत गेलं आणि मग पोलीस खात्याचा किती सुंदर उपयोग होऊ शकतो तो आम्ही वापरत गेलो. म्हणजे उदाहरणार्थ आता समजा ते नागपूरचे विभागाचे डीआयजी आहेत. हो. नाशिकच्या कोणत्या तरी एका इंटेरियर भागामध्ये या पद्धतीचा काहीतरी प्रकार घडतो आहे. तिथल्या कार्यकर्त्यांनी मला फोनवर हे कळवलं. मी डीआयजींना फोन करणार, टी.के. चौधरींना, ते नाशिक रेंज मधल्या डीआयजींना फोन करणार, नाशिक रेंज मधले डीआयजी ताबडतोब ऍक्शन घेणार आणि तिथे पोलिसांची गाडी जाऊन त्या व्यक्तीला वाचवणार. या पद्धतीच्या अनेक घटना आम्ही त्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकलो. आणि सुराटकरांसारखे, सुधाकर सुराटकरांसारखे अधिकारी, यांच्यासारखे अधिकारी, खोपडेंसारखे अधिकारी, अशा सगळ्या अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळत गेलं. आणि मग हळूहळू याच अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कायदा वापरण्याला मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली. कोणता? जो एक्झिस्टिंग कायदा होता. एक्झिस्टिंग कायदे अतिशय अपुरे पडतात याचं भानही पोलीस खात्यानेच आमच्या मनामध्ये निर्माण केलंय. आणि त्यातून मग जादूटोणा विरोधी कायदा निर्माण करण्याची सगळी प्रक्रिया सुरू झाली आणि त्यातून मग हा जादूटोणा विरोधी कायदा निर्माण झालेला आहे. बरोबर आहे. त्यातनं जादूटोणा विरोधी कायदा निर्माण झाला. सर, एक प्रश्न असा येतोय त्याच्यामध्ये की एकूणच आता हे जे सगळ्या डाकिनीची जी प्रथा तुम्ही जसं सांगितलं की म्हणजे विदेशामध्ये विच म्हटलं जातं, चेटकिन म्हटलं जातं. जसं आता खूप मोठ्या प्रमाणात इंग्रजी चित्रपटामध्ये हॅरी पॉटर सारखा चित्रपट असेल की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अशा चेटकिनी दाखवलेले आहेत, चेटूक करणारी माणसं दाखवलेली आहेत आणि त्यातनं ते लोक मुलं एन्जॉय पण करतात आणि एका बाजूनी तशा पद्धतीनं ते संस्कार पण अप्रत्यक्षरित्या घेत असतात आपल्याकडे. तर प्रश्न असा येतो की आपल्या देशामध्ये ही जी डाकिन नावाची प्रथा आहे ही आता तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं अनेक जुना म्हणजे 2-2.5 हजार वर्षापासून चालू आहे. मग अजून तिला रोखण्यासाठी यश काय येत नाही? कारण की आता तर सगळ्या पद्धतीनं दळणवळणाची साधनं निर्माण झालेली आहे, शिक्षण पोहोचलेलं आहे आणि आता सुद्धा सातपुडाच्या पायथ्याकडून आपल्याला अशा बातम्या येत आहेत आणि अशा पद्धतीच्या घटना घडतायत. कोरोनाच्या काळात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. काय कारण आहे त्याची? नाही, तुम्ही असं गृहीत नका धरू की हे फक्त खेड्यांमध्ये घडत. म्हणजे शिक्षक पेशामध्ये काम करणारा शिक्षक तो सुद्धा आपल्या बायकोला या पद्धतीनं मारू शकतो. अरे बापरे. एखादा शिक्षक शाळेमध्ये शिकवतोय, 10व्या वर्गाला शिकवतोय आणि त्याला सुद्धा या पद्धतीनं करणी करणारा म्हणून त्याला मारून टाकलं जातं. हे घटना आमच्याच भागामध्ये घडलेल्या घटना आहेत. त्यामुळे याचा संबंध फक्त खेड्याशी संबंधित नाही. शहरामध्ये, आपल्या मुंबईमध्ये, झोपडपट्टीमध्ये करणी केली या नावाखाली अनेक प्रकार सारखे घडत असतात. कारण शेवटी या झोपडपट्टीमध्ये येणारी किंवा इतर कुठेही राहणारी, वस्त्यांमध्ये राहणारी माणसं आपल्यासोबत सगळ्या अंधश्रद्धा घेऊन येतात. तुम्ही आता एक प्रश्न विचारला की आपल्या देशामध्ये एवढं शिक्षण आणि एवढी प्रगती झालेली असताना सुद्धा या प्रकारच्या अंधश्रद्धा कशा आहेत? युरोपच्या वाढीमध्ये आणि भारताच्या वाढीमध्ये एक जमीन आसमानचा फरक आहे. बरोबर. युरोप टप्प्याटप्प्यानं विकसित होत गेलं. युरोपमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हा पसरत गेला. तिथे विज्ञान नाही नुसतं निर्माण झालं. कारण अत्यंत बायबलच्या आधारावर निर्माण झालेली अत्यंत डॉगमॅटिक मनस्थिती की बायबलच्या पलीकडे काहीच स्वीकारायचं नाही. म्हणूनच त्या ठिकाणी गॅलिलिओचा छळ झाला, ब्रुनोला जाळून मारलं, कोपर्निकसचा छळ झाला कारण त्यांनी बायबलच्या विरुद्ध मत नोंदवलं. सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते आणि ती गोल आहे. हे 16व्या शतकात त्या ठिकाणी घडलेलं. पण तिथपासून हळूहळू बायबलच्या विरुद्ध जरी मत असलं तरी जे वैज्ञानिक मत आहे त्यावर ठाम राहण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यातून जे फायदे लोकांना विज्ञानाचे मिळायला लागले त्यातून छोटे छोटे विज्ञानाचे फायदे सामान्य माणसाला मिळायला लागले. एवढेच नव्हे तर त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसासोबत जी इतर माणसं असायची, म्हणजे एखादा लाकूड कापणारा माणूस आहे,
तो माणूस सुद्धा आपल्या लाकूड कापण्याच्या प्रक्रियेमध्ये मला काय सुलभतेनं करता येईल, अधिक चांगल्या पद्धतीनं यामध्ये काय इन्व्हेन्शन करता येईल, काय या पद्धतीनं तो प्रयत्न करत गेला. आणि ही वैचारिक जी प्रक्रिया आहे, ज्याला आपण वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो, सायंटिफिक मेथडच्या आधारावरती निर्माण होते, वैज्ञानिक प्रक्रियेच्या आधारावरती निर्माण होते, ती हळूहळू विचारसरणी युरोपभर पसरत गेली. आणि जो युरोप 14व्या-15व्या शतकामध्ये अत्यंत मागासलेला होता, तोच युरोप जगाच्या छाताडावर 20व्या शतकामध्ये नाचू लागला, एवढा त्याचा विकास झाला. बरोबर. भारतामध्ये आपल्या इथे कसं झालं, हे खरं आहे की आपल्या देशामध्ये एकतर अंधश्रद्धांचं प्रमाण जसं इतर देशांमध्ये असतं त्याच पद्धतीचं आहे. त्यामध्ये कमी अधिक असण्याला काही वाव नाहीये. आपल्या देशामध्ये अनेक रॅशनल चळवळी झाल्या, विवेकवादी चळवळी झाल्यात, चार्वाकाची चळवळ झाली, लोकायत चळवळ झाली, बुद्धाची चळवळ झाली, जैनांची चळवळ झाली. पण एवढं सगळं होऊन सुद्धा पुन्हा अंधश्रद्धांनी त्या पचवून टाकलं. आपण बुद्धाला 10वा अवतार बनवून टाकलं, चार्वाकाला आणि लोकायत परंपरेला कायमचं संपवून टाकलं, त्यांचं साहित्य पण उपलब्ध नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि यामुळे या सगळ्या एक ज्याला आपण अतार्किक विचार म्हणतो त्या पद्धतीचा विचार आपल्या देशामध्ये कायम राहिला. ओके. विचार लॉजिकल आणि इलॉजिकल या दोन्ही प्रकारची करण्याची क्षमता आपल्या डोक्यामध्ये आहे. आपल्या ब्रेन मधलं जो लेफ्ट हेमिस्फिअर आहे ते लॉजिकल थिंकिंगचं काम करतं, रिझनिंगचं काम करतं, मॅथमॅटिक्सचं काम करतं, सिंथेसिसचं काम करतं. आणि आपलं जे राईट हेमिस्फिअर आहे ते जसंच्या तसं विचारांना स्वीकारतं. त्यामध्ये आपले इमोशन्स काम करतात. आपले कलेचे सगळे भाग, आर्ट्स फॅकल्टीज, आर्ट्स म्हणजे मी इथे कला आर्ट्स या अर्थाने म्हणतो आहे, हे कलेचा भाग तिथून विकसित होतो, जिथे आपण प्रतिमा निर्माण करतो, काव्य निर्माण करतो, चित्रकला निर्माण करतो वगैरे वगैरे. तर आपल्या देशामध्ये काय झालंय की लहानपणापासून तुमच्या माझ्यावर हा संस्कार घातला जातो की बाबा रे विचार तू करायचा नाही. तुला आईबाबांनी सांगितलं ते जसंच्या तसं स्वीकारायचं, गुरूंनी सांगितलं ते जसंच्या तसं मानायचं, आपल्या धर्माने सांगितलं ते जसंच्या तसं स्वीकारायचं. शंका निर्माण करायची नाही, चिकित्सा करायची नाही. जो शंका निर्माण करतो, चिकित्सा करतो, तो देवाला आवडत नाही, त्याला कधी देवप्राप्ती होत नाही, त्याला मोक्ष प्राप्ती होत नाही. जो गुरुवर अढळ श्रद्धा ठेवतो, त्यांना पूर्ण समर्पण करतो, त्यालाच फक्त हा भवसागर तरून जाता येतो, त्यालाच फक्त मोक्ष प्राप्त होऊ शकतो. आणि आपल्या जीवनाचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट कोणतं जन्माला आल्यानंतर? मोक्ष प्राप्त करणं, देवप्राप्ती करणं. मग स्वाभाविकच या गोष्टीला प्रचंड महत्व प्राप्त होतं. लहानपणापासून आपल्या मेंदूमध्ये लेफ्ट हेमिस्फिअर मध्ये काम करण्याची क्षमता असणारी जी रिझनिंगची पॉवर आहे, ती पॉवरच आपण वापरायची नाही असं शिक्षण आपल्याला मिळतं. बरं, समजा कोणी वापरली ती अभ्यासापुरती, तर अभ्यासापुरती वापरा, काही हरकत नाही. विज्ञानाचा विद्यार्थी आहे का, लॅब पुरती वापरा, काही हरकत नाही. आणि मग दुसरं एक वाक्य जोडलं जातं की जिथून विज्ञान संपतं तिथून अध्यात्म सुरू होतं, तिथून धर्म सुरू होतो. त्यामुळे धर्म आणि अध्यात्मातल्या क्षेत्राला विज्ञानाचे नियम लागू होत नाही, विज्ञानाचं रिझनिंग लागू होत नाही. हा आपल्या देशामधला अतिशय मोठा खड्डा आहे. त्यामुळे आपल्या देशामध्ये कितीही मोठं एज्युकेशन झालं आणि काही झालं तरीही पण माणसं अंधश्रद्ध राहतात. आता ही गोष्ट माझ्या फार प्रकर्षानं लक्षात आली, म्हणून मी 1982 साली या पद्धतीची चळवळ सुरू केली. तेव्हापासून अतिशय प्रयत्नपूर्वक वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न करतोय. नेहरूंनी आपल्या देशावर खूप उपकार करून ठेवले असं मानणाऱ्यांपैकी मी एक आहे. त्यांच्या कामाचं प्रचंड मोठं योगदान आहे असं मानणाऱ्यांपैकी मी एक आहे. पण त्यांच्या पुढे जे काही मोठी आव्हानं होती, त्या मोठ्या आव्हानांच्या सगळ्या रगाड्यामध्ये म्हणूया, आपण प्रेशर्स मध्ये म्हणूया, एक महत्वाचा मुद्दा सुटला ज्याची त्यांना अतिशय उत्तम जाणीव होती. ते स्वतः 100% वैज्ञानवादी विचारांचे होते, रॅशनल होते, विवेकवादी होते. त्यांनी आपल्या आचरणामध्ये कधीही पंतप्रधान असताना सुद्धा अविवेकवादी कोणती कृती केलेली नाही. सर्वार्थानं सेक्युलर होते. पण हा देश जर खऱ्या अर्थानं सेक्युलर व्हायचा असेल, खऱ्या अर्थानं हा देश या 4 मूल्यांच्या आधारावर उभी राहणाऱ्या घटनेचा भाग व्हायचा असेल, तर या देशामध्ये आपण वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला पाहिजे. हा मुद्दा त्यांच्या हातून सुटला. त्यांनी अनेक वैज्ञानिक संस्था निर्माण केल्या, पण आपल्या एज्युकेशन मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होईल या पद्धतीनं अभ्यासक्रमामध्ये अंतर्भाव करण्यात आला नाही. आजही तो नाही.
मोदींच्या काळामध्ये वैज्ञानिक बरोबर. दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न झालेला आहे. मी स्वतः त्यातला भाग बनण्याचा प्रयत्न केला म्हणून मी सांगतो. ज्यावेळेस शिक्षण मंत्री हो. माझे मित्र झालेले होते आणि त्यांनी मदत करायचं ठरवलं, त्यावेळेस मी गेलो होतो भेटायला त्यांना. म्हणजे बीजेपीच्या गव्हर्नमेंटची मी बात करतोय. हो. आणि त्यावेळेस जेव्हा मी भेटायला गेलो त्यावेळेस त्यांच्या हो. सचिवांनी सांगितलं, मानव तुमची अपॉइंटमेंट ठरलेली आहे, पण या अपॉइंटमेंट सोबत जे बाकीचे लोक आलेले आहेत ते पहा, हे सगळे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणारे आहेत आणि तिथे मोठमोठे गंध कपाळाला गंध लावलेले, जटा असलेले मोठमोठे स्वामीजी बसलेले होते. आणि त्या पद्धतीचा वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या देशामध्ये रुजवण्याचा आज प्रयत्न सुरू आहे. म्हणजे वेदांमध्ये काय विज्ञान आहे, हा. आपल्या परंपरेमध्ये काय विज्ञान हा. आहे ते सांगण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. याला वैज्ञानिक दृष्टिकोन असं म्हणत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे वैज्ञानिक प्रक्रिया. प्रत्येक विचार वैज्ञानिक प्रक्रियेसारखा आपण केला पाहिजे आणि त्याच्या आधारावर जे सत्य गवसेल ते आपण स्वीकारलं पाहिजे. याचं ट्रेनिंग जर आपण लहानपणापासून मुलांना देऊ शकलो असतो, त्या पद्धतीनं त्यांची वैचारिक प्रक्रिया आपण सुरू केली असते, तर कदाचित 4-5 पिढ्यांनंतर, 1-2 पिढ्यांमध्ये होणं शक्य नाही, 4-5 पिढ्यांनंतर तुम्ही म्हणता या पद्धतीच्या या डाकिणीच्या समस्या, या डाकिणीचे उपचार, या डाकिणीचे प्रकार हे अत्यंत मर्यादित झाले असते किंवा निग्लिजिबल झाले असते. आता हे माझ्या डोक्यामध्ये अतिशय स्पष्ट आहे. हा कायदा होत असताना या कायद्यामध्ये हा जादूटोणा विरोधी जो कायदा आहे त्यामध्ये जो 6वा मुद्दा आहे की एखाद्या व्यक्तीला ती डाकीण आहे असं जाहीर करणं, करणी करणारी आहे असं जाहीर करणं, ती चेटकीण आहे असं जाहीर करणं इटसेल्फ कायद्याने गुन्हा बनवलं. खरं म्हणजे मला असं वाटलं होतं की याला सगळ्या आमदारांचा प्रचंड विरोध पाहायला मिळेल. पण मला आश्चर्य असं वाटलं की यावर इतके वर्ष चर्चा चालली, 2005 पासून तर 2013 पर्यंत चर्चा चालली. मी स्वतः 150 पेक्षा अधिक आमदारांना पर्सनली भेटलेलो आहे या कायद्याच्या निमित्तानं. पण एकाही आमदाराने याबद्दल ऑब्जेक्शन कधी घेतलं नाही. कारण प्रत्येकाला हा मुद्दा किती गंभीर आहे याची जाणीव होती. कारण त्यांचा संबंध कुठे ना कुठे, ते शहरातले जरी आमदार असले तरी त्यांचा संबंध कुठे ना कुठे खेड्याशी होता आणि या पद्धतीच्या गोष्टी किती भयानक असतात याची त्यांना जाणीव होती. म्हणजे आपण काय केलं की केवळ म्हणणेच हा कायद्याने गुन्हा ठरवलेला आहे. त्याकरता मिनिमम शिक्षा आहे 6 महिन्यापासून तर 7 वर्षांपर्यंत कारावास, 5,000 रुपयापासून तर 50,000 रुपयापर्यंत दंड आणि हे प्लस आहे. म्हणजे मिनिमम शिक्षा 6 महिने प्लस 5 वर्ष होणार आहे. सॉरी, 6 महिने प्लस 5,000 रुपये दंड असं होणार आहे. आता सांगण्याचं तात्पर्य असं की आपण हे सगळं एका बाजूने कायदा केला, पण कायदा करत असतानाच मला पूर्ण जाणीव होते की केवळ कायदा करून हे होणार नाही. कारण एका बाजूने पोलिसांचंही ट्रेनिंग करण्याची आवश्यकता आहे, कारण त्यांच्यामध्ये अनेक अंधश्रद्धा आहेत, कारण ते शेवटी सामान्य समाजातून आलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूनं वारंवार समाजाचं प्रबोधन करण्याची गरज आहे. आणि म्हणून हा कायदा होताच होण्याच्या प्रक्रियेमध्येच ही मी प्रोसेस सुरू केली होती की या कायद्याच्या प्रचार प्रसार करण्याची एक यंत्रणा यातनं निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून आम्ही मग जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती निर्माण केली. 2014 मध्ये 13च्या डिसेंबरमध्ये कायदा झाला. 2014 मध्ये ही समिती गठीत झाली. या समितीचा मी सहअध्यक्ष आहे. सामाजिक न्याय विभागाचे जे आपले मंत्री असतात, कॅबिनेट मंत्री असतात ते याचे अध्यक्ष आहेत आणि राज्यमंत्री असतात ते याचे उपाध्यक्ष आहेत आणि बाकी सगळे अनेक खात्यांचे सचिव याचे सदस्य आहेत. त्याशिवाय बाकी जे नॉन गव्हर्नमेंटल लोक आहेत ते पण यामध्ये आहे. आणि या कमिटीच्या माध्यमातून अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रचार प्रसार व्हावा असा आपण प्रयत्न सुरू केला. काही अंशी तो प्रयत्न सुरू असतानाच सरकार बदललं. नव्या सरकारने देवेंद्र फडणवीसांचं सरकार आल्यानंतर मला कबूल केलं. त्यांचे वडील माझे चांगले मित्र राहिलेले, आम्ही एकत्र काम केलेलं आहे इमर्जन्सी नंतर. मला वाटलं त्यांचं चांगलं सहकार्य मिळेल कारण त्यांनी कायद्याचंही समर्थन केलेलं होतं. पण त्यांच्याकडनं पुरेसं सहकार्य मिळालं नाही. केवळ पोलिसांचं ट्रेनिंग उत्तम झालं, पण बाकी प्रचार प्रसाराचं काम तसंच थांबलं. त्यांनी 10 करोड रुपये जे ऑलरेडी अजित पवारांनी त्यांच्या गव्हर्नमेंटच्या काळात सँक्शन केलेले होते ते आम्हाला 10 करोड रुपये वळते करू असं म्हणाले होते, पण ते केले नाहीत. त्यानंतर पुन्हा सरकार बदललं, पुन्हा कामाला सुरुवात करणार 1 एप्रिल पासून, तर मार्च मध्येच आपलं लॉकडाऊन लागलं. 2 वर्ष त्यामध्ये गेली. पुन्हा कामाला सुरुवात झाली, पुन्हा सरकार बदललं आणि त्यामुळे याचा प्रचार प्रसार जो व्हायला पाहिजे होता, जो पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 1 करोड रुपये प्राप्त झाले त्यात अतिशय उत्तम केलं. पूर्ण 35 जिल्ह्यांमध्ये जाहीर सभा घेतल्या.
400 हम्म. शाळा कॉलेजेसमध्ये कार्यक्रम घेतलेत, 220 वक्ते तयार केलेत आणि 40 पोलीस अधिकाऱ्यांचे ट्रेनिंग महाराष्ट्रभरात झाले. 1 करोडमध्ये एवढं हम्म. मोठं काम आम्ही त्यावेळेस केलं. कारण कार्यकर्ते आणि सरकारी अधिकारी एकत्र येऊन किती सुंदर काम करू शकतात त्याचं ते उत्कृष्ट उदाहरण होतं. पण नंतर मात्र हम्म. काही झालं नाही. हा जोपर्यंत प्रचार प्रसार तळागाळापर्यंत होत नाही, मी जो प्रोजेक्ट सरकारला सादर केलेला आहे 14.5 कोटीचा आहे. या गव्हर्नमेंटने आत्ताच्या म्हणजे आता जे गेलं गव्हर्नमेंट ज्याला आपण आघाडीचं गव्हर्नमेंट म्हणत होतो, त्या गव्हर्नमेंटच्या हा. काळामध्ये 16.5 कोटी याकरता सँक्शन केलेले होते. हा हम्म. 14.5 कोटीचा प्रोजेक्ट आहे. या हम्म. प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यापर्यंत हा कायदा पोहोचवणं आणि त्याच्या अंधश्रद्धा दूर करणं, प्रत्येक शाळेपर्यंत हे पोहोचवणं आणि हम्म. एवढंच नव्हे तर प्रत्येक शाळेमध्ये 2 शिक्षक असे तयार करणं की ज्यांना या विषयाची सखोल माहिती असेल. याचं पूर्ण प्लॅनिंग आखलेलं होतं. त्या पद्धतीचा प्रोजेक्ट सादर केला. तो प्रत्यक्षामध्ये सँक्शन झाला, पण तो जैसे थे स्टेजमध्ये आहे. एखादं पाऊल हम्म. थोडंसं पुढे जातं, पुन्हा मागे येतं अशी स्थिती आहे. जोपर्यंत या पद्धतीचं उत्तम प्रबोधन होणार नाही आणि महाराष्ट्रामध्येच फक्त ते होऊ शकतं. त्याचं कारण हम्म. महाराष्ट्रामध्ये पुरोगामी कार्यकर्त्यांचं एक मोठं जाळं आहे. चांगल्या वक्त्यांचं जाळं आहे. माझ्या संस्थेकडे, माझ्या संघटनेकडे 40 एक उत्तम वक्ते आहेत, की जे अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडणी करू शकतात. या सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत आपण 200 पेक्षा अधिक ट्रेंड लोक तयार करून ठेवलेले आहेत. जे वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करतात किंवा कुठेच काम करत नाहीत या पद्धतीचे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर प्रबोधन होऊ शकतं. पण हे प्रबोधन करण्यासाठी सरकारची तेवढी तयारी पाहिजे, तेवढी मानसिकता पाहिजे आणि त्यावेळेसच हे शक्य आहे. आता आपण प्रबोधन करणारे 2 वर्ग आहोत. एक म्हणजे हा. तुम्ही मी पत्रकार म्हणून आपण प्रबोधन करू शकतो जेवढं शक्य आहे आपल्या माध्यमातून. आणि दुसरं एक सामाजिक कार्यकर्ता या नात्यानं माझं संघटनेच्या पातळीवर आम्ही कार्य करतोय. त्याला एक मर्यादा आहे. शेवटी आमच्याकडे पैशांपासून सगळे प्रश्न असतात. आजच्या काळामध्ये प्रबोधन करायचं, व्याख्यान आयोजित करायची लाखाचे खर्च असतात. साध्या सभांचे. हो. एवढे दरवेळेस पैसे आणायचे कुठून हा प्रश्न असतो. त्यामुळे मर्यादित काम होतं, कितीही आमची इच्छा असली तरी. मीडियाच्या माध्यमातून तुमच्यासारखे जागरूक जे पत्रकार आहेत तेवढेच फक्त करतात. बाकीचे अंधश्रद्धा वाढवण्याचं काम करतात. तरी महाराष्ट्रामधले हा. पत्रकार खूप जागरूक आहेत या विषयाबाबत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आणि सामाजिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे काही होतं त्यातून एक बरं चित्र गेल्या 40-50 वर्षामध्ये महाराष्ट्रात निर्माण झालं. कारण मी माझ्या आयुष्यामध्ये हे काम सुरू करण्याच्या आधी या जगात भूत नसतं असा शब्द सुद्धा कोणाच्या तोंडून ऐकला नव्हता. जादूटोणा आणि मंत्रतंत्र खोटं असतं हे सुद्धा कोणाच्या तोंडून ऐकलं नव्हतं. इतकी वाईट परिस्थिती होती. आज किमान प्रत्येक गावामध्ये 4-5 माणसं ठणकावून सांगणारी सापडतात की हे सगळं खोटं आहे. इथपर्यंत आपण मजल गाठली, पण ती पुरेशी नाही. त्यातून सगळ्या माणसांचे जीव वाचणं शक्य नाही. त्यासाठी आपल्याला अजून लांब टप्पा गाठायचा आहे. बरोबर. सर, तुम्ही इतकी वर्ष 42 एक वर्ष काम करता आहात या क्षेत्रामध्ये. आपण डाकिन या विषयावरती बोलतोय. या डाकिन या विषयावरचे तुमचे अनुभव काम करत असताना आणि त्यातनं काही महिलांची सुटका केली आहे का? किंबहुना त्या संदर्भातला प्रकार घडतात त्या ठिकाणी ते ते त्या संदर्भात त्या ठिकाणाला तुम्ही भेट देऊन तुम्ही ती लोक कशी अडकली गेली किंवा त्याच्या मागचं काय ते जरा म्हणजे तुमचे अनुभव त्या बरं. संदर्भातले जरा. खरं म्हणजे हे सुरुवातीच्या काळामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणावर पर्सनली मला फेस करावं लागलं आहे. हम्म. त्याचं कारण असं आहे, की जसं मी त्यावेळेस वृत्तपत्रांशी अटॅच होतो. जसं काम माझं सुरू होतं, पहिले तरुण भारताशी अटॅच होतो. त्यामुळे लोकांना मी एक पत्रकार म्हणून माहीत होतो. वक्ता म्हणून पण माहीत असायचो. त्यानंतर मी जसं हे काम सुरू केलं 1982 साली, तर 83च्या सुरुवातीपासून मी लोकमतशी अटॅच झालो. आणि लोकमतला दर आठवड्याला एक कॉलम अंधश्रद्धा या विषयावर असायचा, एक युवकांचा कॉलम असायचा. म्हणजे एका आठवड्यात 2 कॉलम असायचे. त्यातला एक अंधश्रद्धेवरचा असायचा. त्यामुळे लोकांना सतत ऍक्सेस होता. लोक डायरेक्ट तरुण भारतात यायचे नाही तर लोकमतमध्ये यायचे. जरी माझा पत्ता त्यांना माहित नसेल, मी फोनवर उपलब्ध नसेल, कारण त्या काळात घरात फोन असणं फार मोठी गोष्ट असायची, ती पॉसिबल नसायची. बरोबर. त्यामुळे लोक सातत्याने संपर्कात असायचे. आणि अनेक केसेस आम्हाला या पद्धतीनं सुरुवातीच्या काळामध्ये हाताळाव्या लागल्या, जीव धोक्यात घालावे लागले. आता मला सुरुवातीपासून नावाचा फायदा मिळत गेला. माझं नाव फार माहीत असायचं, कारण पोरांचं एज्युकेशन आमच्या विदर्भातल्या भागामध्ये खूप जास्त आहे. कॉलेज गोईंग पोरांची संख्या खूप जास्त आहे.
म्हणजे एखाद्या झोपडपट्टीत जरी तुम्ही गेला तरी कॉलेज गोईंग 1-2 पोरं तिथे सापडतात. मला वाचणारी, माझे फॅन असणारी मुलं सापडायचीच. त्यामुळे आम्ही त्या एरियात गेलो आणि चर्चा सुरू झाली की हे आलेले आहेत. 2-4 मुलं तरी मदत करणारी भेटून जायची त्या ठिकाणी, की ज्यांना सहानुभूती असायची, स्वतः अंधश्रद्धा असायचे. पण मी सांगतो, ही माणसं सांगतात यामध्ये काहीतरी तथ्य असावं असं वाटणारी असायची. त्यामुळे आम्हाला कधीही एकदाही मार पडला नाही, हे वस्तुस्थिती आहे. कारण आमचा तेवढा धाकही होता. आम्ही गुंडांचे गुंडच मानले जायचो. पण दुसऱ्या बाजूनं सातत्यानं यामध्ये जीव आम्हाला धोक्यात घालावा लागला. आता मी नागपूरच्याच एका वस्तीची गोष्ट तुम्हाला सांगतो. तिथे एका बाईवर ती करणी करते आणि त्यामुळे शेजारच्या घरचं मूल आजारी पडलेलं आहे म्हणून सगळे नातेवाईक तिला मारायला गेले. हे बाजूला राहणाऱ्या एका सुशिक्षित पोराने पाहिलं आणि त्याला चुकून माझं घर माहित होतं. माझं घर म्हणजे ऑल इंडियाचं ऑफिस सुद्धा होतं. त्याने कधीतरी मला तिथे पाहिलं आणि त्याचा अंदाज होता, कोणाला तरी त्याने विचारलं आणि मी इथे राहतो असं कोणीतरी त्याला सांगितलं. तो ताबडतोब धावत आला. नेमकं त्यावेळेस मी घरीच होतो, मी दौऱ्यावर नव्हतो. भाल भोळे हे म्हणजे पॉलिटिकल सायन्सचे प्राध्यापक, युनिव्हर्सिटीला शिकवणारे, ते माझ्या घराजवळच राहायचे. आता आमच्याजवळ कोणाचकडे फोन नाही, पण त्यांच्याकडे फोन होता. मी ताबडतोब त्यांच्याकडे गेलो फोन करायला. आता जवळ ऐन वेळेवर, कारण इतकी यामध्ये तात्कालिकता इतकी होती की आम्ही जर थोडा अर्धा तास जरी उशिरा गेलो असतो तर कदाचित त्या बाईचा जीव गेला असता. आणि म्हणून मी फटकन तिथे गेलो, फोन लावतोय माझ्या कार्यकर्त्यांना, काही सापडतायत काही नाही सापडतायत, बाकी काम बहिणींवर आम्ही सोपून दिलं, म्हणजे मिसेस दाभोळकरांवर, मिसेस भोळेंवर. आणि भाल भोळे, मी, आता भाल भोळेंचं वय माझ्यापेक्षा खूप जास्त, आम्ही सगळेच्या सगळे 2 कार्यकर्ते आम्ही तिथे गेलो. आम्ही फक्त 4 जण होतो आणि गोळ्या झालेल्यांची संख्या कमीत कमी 500 ते 700 होती. अरे बापरे. आता 500 ते 700 लोकांसोबत आम्हाला 4 लोकांना लढाई करायची होती. काय नाही, मी सगळ्यात पहिले त्या बाईला प्रोटेक्शन केलं. आम्ही 4ही लोक तिच्या भोवताल उभे राहिलो. म्हटलं बा, या बाईच्या अंगाला तर मी हात नाही लावतो. हिने काही करणी केलेली नाही, या जगात कोणीच करणी करू शकत. चला, माझं तुम्हाला आव्हान आहे. त्यावेळेस आमचं आव्हान 1 लाख रुपयाचं होतं. 1 लाख रुपयाचं आव्हान. चला आणि 1 लाख रुपये रक्कम मोठी होती त्या काळात. तुम्ही काय करता, मला करून दाखवा. कोण्या मांत्रिकाने सांगितलं? कारण मला माहित होतं हे कोण्यातरी मांत्रिकाने सांगितल्याशिवाय किंवा देव अंगात येणाऱ्या माणसाने सांगितल्याशिवाय लोक विश्वास ठेवणार नाही. म्हणजे कोणीतरी हे सांगितलेलं आहे. कोण तो मांत्रिक आहे, त्याला आणा. आता जो पोरगा मला हा बातमी घेऊन आला होता, तो पोरगा ताबडतोब परत आला, कारण त्याला जास्त काळजी होती त्या बाईची. त्याने आम्हाला पत्ता सांगितला आणि चालला गेला होता. त्यांनी बरोबर कॉलेज गोईंग 4-5 पोरांना गोळा केलेलं होतं. त्या पोरांपैकी एक पोरगा पटकन म्हणाला, हो तो अमुक अमुक मांत्रिक आहे. म्हणजे त्याला पकडून आणा. आता माझ्यापेक्षा हे 700 लोकच जास्त उत्साही ना. आता ते माझ्या भाषणामुळं, माझी बोलण्याची पद्धती, भाषण देण्याची पद्धती जी काही आहे, जे काही मला 5-7 मिनिटं त्यांनी बोलू दिलं, त्या 5-7 मिनिटात मी वातावरण असं निर्माण केलं की त्यांनीच मांत्रिकाला पकडून आणलं. झालं, आम्ही तिथेच त्याला आव्हान दिलं. म्हटलं, चल, तुला करणी कळते की नाही? तो म्हणाला, हो. हिने केली, तू सांगितलं की नाही? आता तो बोलूच शकत नव्हता नाही, कारण त्याला साक्षीदार अनेक लोक होते. तो म्हणाला, हो. मग तुला करणी करता आली पाहिजे की नाही? कारण तोच करणी थांबवू शकतो ना, ज्याला करणी करता येते, ओळखता येते. चल, मला करणी करून दाखव. नाही म्हणे, तुमच्यावर करणी होत नाही, तुमच्यावर जादूटोणा होऊ शकत नाही, कारण तुम्ही देवगणाचे आहात. मला कळतं म्हणे, मी जाणता म्हणजे मांत्रिक. आता तो जर देवगणाचा आहे आणि माझ्यावर करणी करू शकत नाही, म्हटलं ठीक आहे, पण तुला मंत्रवलेल्या वस्तू कुठे पडलेल्या आहेत त्या बरोबर ओळखता येतात की नाही? तो म्हणाला, हो. त्याच्या तोंडून निघालं. चल, म्हटलं, हेच आव्हान स्वीकार. मी आता थोड्याच वेळात खड्डे खणतो, त्या खड्ड्यांमध्ये तू देशील ती मंत्रवलेली वस्तू मी लपवून ठेवतो. कारण तू म्हणशील मी मंत्रच टाकलेला नाही, तूच टाक मंत्र, आणि ती मला कोणत्या खड्ड्यात आहे तू ओळखून दाखव. आता हे 700 लोक, 500 लोक मारायला जमलेले होते त्या बाईला. मुद्दाच पूर्ण बाजूला गेला, तो मांत्रिकावर आला. आता मांत्रिकाच्या लक्षात आलं. बरं, मी सांगितलं पोरांना, चला खड्डे खोडायला कोण तयार आहे? तर 25-30 पोरं तयार झाले. आता बाकीचे तेवढेच उत्साही असतात ना, जे अंधश्रद्धा होते, मारायला आलेले होते, ते उत्साही होते. याही बाबतीत ते उत्साही, ते खड्डे खोडायला तयार. धडाधड पोरांनी कुदळी आणल्या, पावडे आणले आणि खोदायला सुरुवात केली. खड्डे खणून तयार. सगळा तमाशा सुरू त्या ठिकाणी. मांत्रिकाला म्हटलं, चल बोल, तू आता मंत्रवलेली वस्तू दे, आपण गाडू इथे.
फक्त कुठे काढणार तुला कळू देत नाही आणि तू ओळखून दाखव बरोबर. आता एवढे 10 खड्डे गणलेले आहेत, 10-12 काहीतरी झाले होते खड्डे. 10 पैकी कोणत्या खड्ड्यांमध्ये पडलेली आहे तू सांग आता. मांत्रिकाला माहित होतं की तो ओळखू शकत नाही, तो मार खाईल, तो पळून जायला लागला. आता लोक त्याला मारायला लागले, त्याला आम्हाला वाचवावं लागलं. म्हणजे ज्या बाईच्या घरामध्ये आम्ही तिला सर्कल करून उभे होतो त्याच घरामध्ये त्या मांत्रिकाला आम्ही घेतलं आणि त्याला मारू दिलं नाही. आणि मग मी छानपैकी लोकांसमोर तासभर भाषण दिलं. कंट्रोलमध्ये आले, मला कळलेलं होतं. आता पोरं माझ्या बाजूने उभी राहतायत हे माझ्या लक्षात आलेलं होतं. या पद्धतीनं आम्हाला अनेक ठिकाणी वागावं लागलेलं आहे. आता एक तर माझ्या नावाचा एक फायदा, बोलण्याच्या पद्धतीचा फायदा, लोकांमध्ये माझ्याबद्दल या पद्धतीनं एक पसरलेलं होतं की श्याम मानव समोर गेलं की ते कन्व्हिन्सच करून टाकतात. एक थोडं कम्युनिकेशन स्किलचा पार्ट आहे तो, आणि मला लोकांची सायकोलॉजी बऱ्यापैकी कळते, तो माझा अभ्यासाचा विषय आहे. तर त्या पद्धतीनं मी सातत्यानं या केसेस हँडल करत आलो. त्यामुळे माझ्या एकाही कार्यकर्त्याला आणि मलाही कधी मार खावा लागला नाही, आणि आमच्या समोर कधी कोणाला मारहाण झाली असंही घडलेलं नाही. आम्ही पोचण्याच्या आधी मारहाण झाली असं अनेकदा घडलेलं आहे, पण एकदा आम्ही पोचल्यानंतर मारहाण झाली असं घडलेलं नाहीये. आणि पुढे पुढे मग पोलिसांचं सतत सहकार्य मिळत गेलं. पोलिसांना नुसता फोन केला तरी बिचारे धावून यायचे, कारण त्यांना पण तेवढंच आत्मीयता वाटायची या कामामध्ये. हे वातावरण आम्ही निर्माण करू शकलं, कारण डीआयजी लेवलचे अधिकारी जेव्हा स्वतः इन्व्हॉल्व्ह होतात आणि पोलिसांचं प्रशिक्षण आमच्याकडनं करून घेतात, ते एक पोलिसांसोबत रॅपोर्ट निर्माण होतो. त्यामुळे अनेक ठिकाणी आम्ही जिथे जाणं शक्य नाही, आमचे कार्यकर्ते उपलब्ध नाही, अशा ठिकाणी आम्ही पोलिसांना फोन करून पाठवलेलं आहे आणि माणसांचे जीव वाचवलेले आहे. या पद्धतीच्या शेकडो केसेस. आता यामध्ये थोडंसं करणीपेक्षा वेगळी एक केस तुम्हाला सांगतो, आणि ती केस कशी हँडल केली जाऊ शकते याचा पण तुम्हाला अंदाज देतो. एका बाईच्या अंगामध्ये भूत यायला लागलं. ओके. तिच्या अंगात भूत यायला लागलं आणि तिच्या 3 मैत्रिणींच्या अंगातही भूत यायला लागलं. ओके. आधी गावातल्या मांत्रिकाने भूत काढायचा प्रयत्न केला, ते उतरलं नाही. मग शेवटी गाववाल्याने काय केलं, एक बाहेरचा दूरच्या प्रदेशामधला एक मांत्रिक बोलावला. उत्तर प्रदेशातला एक मांत्रिक बोलावला, भरपूर पैसे घेऊन. त्याने या पहिल्या पोरीला जबरदस्त मारहाण केली. तुला भूत कोणी लावलं, तेरे को किसने भेजा, इस पेड़ को तूने क्यों पकडा, म्हणजे तो भूताला विचारत होता. आणि तिने मार खाता खाता जिच्यावर राग होता अशा एका जोडप्याचं नाव तिने घेऊन टाकलं, कारण तिच्या लक्षात आलं आपली सुटका नाहीये. आणि अख्खा गाव, पाटील समाजांचं ही सून होती, पाटील समाज अख्खाच्या अख्खा एकत्र आला. आधीच ताकदवान असतो तो गावामध्ये, आणि त्याने जाऊन दनादन दनादन त्या जोडप्याला मारायला सुरुवात केली. तिथे माझे मित्र अशोक बंग सार्वजनिक काम करतात त्या एरियामध्ये, त्या गावांमध्ये. त्यांच्यातर्फे मला निरोप आला की 2 ठिकाणी असे मारहाण झालेली आहे, तू जरा ये आणि हे प्रकरण काय हाताळ. मग मी त्या ठिकाणी गेलो 2-4 दिवसानंतर. गेल्यानंतर त्या मुलीशी बोलायला सुरुवात केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की प्रकरण वेगळं आहे. म्हणजे मी यासाठी हे उदाहरण जरा विस्तारानं सांगतो की या प्रत्येक जादूटोण्याच्या केसमध्ये जिच्यावर आरोप केला जातो तिथं सोडून द्या, पण जे आरोप करतात त्यांची स्वतःची काही कारणं असू शकतात. हा जो मांत्रिक आहे, देवी अंगात येणार आहे, त्यांची स्वतःची काही कारणं असू शकतात. आता या मुलीशी बोलताना माझ्या असं लक्षात आलं की ती खोटं बोलते. सुरुवातीला जाऊन मी तिला जे झापायचं, माझी जी पद्धती आहे त्या पद्धतीनं तिला झापलं. आता म्हटलं तुझ्या अंगात देवी, तुझ्या अंगात भूत येतं ना, खूप ताकद असते ना त्या भूतामध्ये, मी तुझ्या हातात आता जळता कापूर ठेवतो आणि खरं का खोटं भूत पाहतो, असं म्हटल्यावर ती रडायला लागली. 16-17 वर्षाची पोरगी होती. तिच्याशी मी जरा बोलल्यानंतर माझ्या लक्षात आलं की खरा प्रॉब्लेम वेगळा आहे. सासू हिला फार छळते आणि नवऱ्याच्या जवळ जाऊ देत नाही. आता हे सगळं कळल्यानंतर तिने कबूल केलं की आता मी पुन्हा भूत अंगात आणणार नाही, पुन्हा काही करणार नाही वगैरे वगैरे, सगळं झालं. त्यानंतर मला प्रश्न होता सासूला कसं समजवायचं. मी सासूकडे गेलो आणि तिला सांगायला लागलो, बापरे, भूत उतरवायला तुझ्या सोन्याचा केवढा त्रास पडला. आता मी फुकटात आलो, पण पुन्हा दुसऱ्यांदा फुकटात नाही येणार. पुन्हा तिला भूत लागलं ना, मग मात्र मी जबरदस्त पैसे घेईन. तिने पाहिला होता सगळा माझा लवाजमा, मेडिकल कॉलेजचे आणि मेयो हॉस्पिटलचे अनेक डॉक्टर सोबत घेऊन आलो होतो मी, अख्खी टीमच घेऊन आलो होतो. त्यांचा आग्रह असायचा की ह्या केसेस आम्हालाही पाहायच्या आहेत म्हणून. आणि मग त्यानंतर तिच्याकडनं कबूल करून घेतलं मी, कारण तिला 2 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट सांगितली की तुझ्या सुनेले भूत का लागलं. ब्रह्मचारी भूत लागलं मुंजा. हो ना बापा, मुंजा लागला. मग मुंजा काऊन लागला तुझ्या, कारण मांत्रिकाने मुंजा सांगितला होता. मुंजा म्हणजे ब्रह्मचारी भूत. हा मुंजा काऊन लागला, कारण तुझी सून एकटी असते, तिला एकटी नको ठेवू.
बरं मी रात्रंदिवस राहते ना हा, तिच्यासोबत. म्हटलं तू राहून काय उपयोग आहे? हा, भूत काही बाईला हा, घाबरत नाही, पुरुषाला ठेव. आता ती थोडंच म्हणणार आहे दिवाणजीला सोबत ठेवते सोन्याच्या. ती नॅचरली म्हणाली हा, नवऱ्याला रात्रंदिवस सोन्याच्या सोबत ठेवते. म्हणजे पहिला प्रश्न हम्म, सुटला. दुसरा प्रश्न ओके, म्हटलं ती अशक्त झाली आता. मुळामध्ये हा, बेसिकली तिने नवरा आपल्याला प्राप्त व्हावा, स्वतःचा हक्काचा नवरा ज्याच्यासोबत लग्न हा, झालेला आहे, तो आपल्याला प्राप्त हा, व्हावा म्हणून ती उपास तापास करत होती आणि त्यात बेशुद्ध होऊन पडली होती आणि तिथून हे सगळं प्रकरण सुरू झालेलं होतं. आता हा, हे हा, मला कारण कळल्यानंतर तिला छान खाऊ पिऊ घातलं पाहिजे, कारण अशक्त असेल तर भूत लागते. नाही ना म्हणे रोज चांगली हा, खाऊ पिऊ घालते ना मी. आणि तेव्हापासून हा, ती सोन्याची रोज काळजी घ्यायला लागली. म्हणजे हा, सांगण्याचं तात्पर्य असं असतं की ह्या केसेस फक्त एवढ्यापर्यंत मर्यादित नसतात. त्यातला जो सायकोलॉजिकल भाग असतो तोही तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळावा लागतो. त्यामध्ये काउन्सिलिंगचा भाग असतो, सामाजिक व्यवस्थेचा भाग असतो. आता जसं या ठिकाणच्या मांत्रिकाने हे सांगितलं त्या बाईला, आता पहिली हा, केस मी सांगतो जिथे 500-600 लोक मारायला जमा झाले होते. खरं हो, कारण काय होतं की ती बाई खूप सुंदर होती. बरोबर, या मांत्रिकाचा डोळा तिच्यावर होता. हा, ती बाईला भाव देत नव्हती. म्हणून हम्म, आजारी पडलेल्या पोराचं निमित्त करून त्याने त्या बाईचं नाव घेतलं. हा, हा, असली हा, काय काय कारण याच्या मागे असतात ती बरोबर, समजून घेणं, त्याचे मार्ग काढणं, त्यातून मग हा, काय सामाजिक परिस्थितीमध्ये आपल्याला काय पर्याय सापडत, काही ठिकाणी पर्याय सापडत नाही. आता इथे काय पर्याय असणार आहे? याला आवडली म्हणून काय झालं, पण त्या बाईची इच्छा आहे की नाही हा मुद्दा आहे की नाही, वेगळा बरोबर, मुद्दा आहे इथे. त्यामुळे इथे हा, आपण काहीच करू शकत नाही. पण दुसऱ्या केसमध्ये मात्र आपण काही करू शकतो. तर जिथे आपण काही करू शकतो ते त्यासोबत करणं आवश्यक आहे. या बरोबर, पद्धतीनं हे सोशिओ इकॉनॉमिक प्रॉब्लेम आपल्याला हँडल करावे लागतात त्यासोबत सुद्धा. इतके बरोबर, ते व्यापक असतात. संपूर्णतः केवळ अंधश्रद्धेशी निगडीत नसतात. हम्म, अनेक देव्या शरीरामध्ये आणतात, त्याचं कारण त्यांना समाजामध्ये स्थान नसतं. सगळे हेडीस-पिडीस करत असतात. देवी शरीरात आल्यानंतर त्यांना प्रचंड लोकांचा रिस्पॉन्स मिळतो, लोकांची प्रतिष्ठा मिळते, लोकं पाया पडतात, पैसा पण मिळतो आणि म्हणून ते असे प्रकार करत असतात. मग ह्याही गोष्टी समजून घेऊन त्यातून काय मार्ग काढता येईल हेही आपल्याला शोधावं लागतं, सांगावं लागतं. अशा पद्धतीनं हा व्यापक मुद्दा आहे. अ, बरोबर, अ, खरं म्हणजे जादूटोणा आणि करणी सोडवण्याच्या सगळ्यात जास्त केसेस आमच्या कार्यकर्त्यांना सोडवाव्या लागतात. बरोबर आहे. सगळ्या या आता प्राथमिक केसेस असतात. हो, हो, संशयापायी मारहाण, संशयापायी मारहाण हो, याच्या बातम्या सतत असतात. पोलिसांना या सगळ्यात जास्त केसेस हाताळाव्या लागतात. पोलिसांची आम्हाला सतत मदत घ्यावी लागते. थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर बाबा आणि इतर प्रकरणांपेक्षा आम्हाला सगळ्यात जास्त काम या क्षेत्रात करावं लागतं. ज्याला आपण डाकिण म्हटलेलं आहे, चेटकीण म्हटलेलं आहे, विच म्हटलेलं आहे, करणी करणारी बाई म्हटलेली आहे. त्या क्षेत्रात जास्त काम करावं लागतं. बरोबर. जर आता नेहमी ज्यावेळेस सर आपण म्हणजे अंधश्रद्धावरती बोलतो. अंधश्रद्धावरती बोलत असताना प्रत्येक वेळी बघा आपण समजा जर मागचे व्हिडिओ पाहिले किंवा काढले किंवा हं. आपण चर्चा काढल्या, तर सर्वसामान्य बहुसंख्य भारतामध्ये हिंदू असतात. आणि मग ते प्रत्येक वेळी त्यातले काही लोकं जे असतात ते अशा पद्धतीने खाली टॅग करतात, की तुम्हाला फक्त हिंदूंच्या अंधश्रद्धा दिसतात का? तुम्ही मुसलमानांच्या अंधश्रद्धेवर का बोलत नाही? ख्रिश्चनांच्या अंधश्रद्धेवरती का बोलत नाही? इतर धर्मातल्या अंधश्रद्धेवरती का बोलत नाही? त्यांच्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? तुम्हाला विदेशातून पैसे मिळतात. तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेतात आणि हिंदूंना बदनाम करतात, हिंदू धर्माला बदनाम करतात. अशा पद्धतीचा स्टँड आणि खूपदा अशा प्रतिक्रिया सर आपल्याला येत असतात. की याच्यावरती जरा सविस्तर आपण बोललं पाहिजे, असं मला वाटतं. पहिला मुद्दा तर मी अतिशय क्लिअर करतो. अखिल हं. भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आजपर्यंत कोणत्याही विदेशामधनं पैसा घेतलेला नाही. ओके. हां. जो काही थोडाबहुत पैसा घेतला तो फक्त सरकारतर्फे घेतला. हां. भारत सरकारतर्फे आम्ही त्यांची 1-2 शिबिरं करून दिली. तेवढ्यापुरता मर्यादित 2, 3, 4, 5 लाखाचा तो मुद्दा आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे एकदा 25,000 एकदा 1,00,000 रुपये एवढेच फक्त मी आजपर्यंत घेतलेले आहे. हं. जे काही 1 कोटी रुपयाचं मी काम केलं ते सरकारच्याच माध्यमातनं सरकारच्याच अधिकाऱ्यांनी ते पैसे खर्च केले. मी माझ्याकडे घेतले नाही. हो. आम्ही जे कार्यक्रम करतो ते लोकांकडनं पैसे गोळा करून करतो. मी माझ्या संस्थेमध्ये पैसे पण एकत्र केले नाही, कारण मी गांधीयन फॅमिलीज मधला आहे. हो. पुढे जे गांधीयन संस्थांमध्ये घडत गेलं, मारामाऱ्या झाल्या त्या फार मी जवळून पाहिलेल्या आहे. हो. म्हणून माझं संघटन यासाठी खतम होऊ नये म्हणून मी कधीच पैसे गोळा केले नाही. मी ओके. फक्त 30 लाख रुपयांचं जे आपलं पारितोषिक आहे
तेवढ्या पुरते पैसे गोळा केले बस. की हे लाखांचं पारितोषिक नेहमी विचारायचे, तुमच्याकडे पैसे आहेत का, कसं काय तुम्ही पारितोषिक देता, आणि म्हणून तेवढे पैसे गोळा करून ठेवलेले. हा पहिला मुद्दा मी क्लिअर करतो. मला खूप लोक मागे लागायचे, कारण आता शेवटी माझे राजकीय पासून सगळे संबंध आहेत, नातेवाईक अनेक मंत्री संत्री राहिलेले आहेत, त्यामुळे मला पैसे मिळवायचे असते माझ्या संघटनेकरता, तर डेफिनेटली मला मिळवता आले असते, नाही असं नाहीये. पण ते मी कधी केलं नाही, कारण त्याच्या आधारावर संघटन फुटू नये, संघटनेमध्ये दोन चक्ल होऊ नयेत, आणि त्यामध्ये मारामाऱ्या या कारणासाठी होऊ नयेत, याकरता मी ती काळजी घेत गेलो. कारण माझं संघटन एकदा फुटलेलं आहे, पुन्हा ते फुटू द्यायची माझी तयारी नाही, आणि म्हणून मी या पद्धतीची काळजी घेत गेलो. आता मुद्दा असा येतो, इतर धर्मातल्या लोकांच्या अंधश्रद्धा तुम्ही दूर करता का? फॅक्ट मी तुम्हाला सांगतो, मी इतके वर्ष काम करतोय, आम्ही काही हजार बाबा मांत्रिक देव्या वगैरे एक्सपोज केल्या असतात. मी 10,000 पेक्षा अधिक व्याख्यानं दिलेली आहे. किती मुस्लिम शाळांमध्ये माझी व्याख्यानं झालीत मोजून काढली तर 50 मुस्लिम शाळा कॉलेजेसच्या पलीकडे मला जाता आलं नाही. ओके. किती ख्रिश्चन शाळांमध्ये मी कार्यक्रम केले असतील? जास्तीत जास्त 100. ओके. म्हणजे माझ्या 10,000 मध्ये 100 मुस्लिम, म्हणजे 150 संख्या होते मुस्लिम आणि ख्रिश्चन मिळून. बरोबर. कारण 80% पेक्षा अधिक मोठ्या संख्येनं या देशामध्ये जर हिंदू राहत आहेत, मी स्वतः हिंदू आहे, मी जन्मानेच केवळ हिंदू आहे असं नाही, मी जाहीररित्या बोलतो, अगदी डे 1 पासून बोलतो की मी हिंदू आहे. कारण हिंदू होण्याकरता कोणतीच अट लागत नाही. हिंदू असणारा तुम्ही, वेगवेगळ्या परंपरा आहे भारतीय परंपरेमध्ये, त्यामुळे तुमची विचारधारा काही असली आणि तुमचे आई वडील हिंदू असले की एवढं संपलं की तुम्ही हिंदू आहात असं म्हणण्यासाठी. त्यामुळे मी कधी हिंदू धर्म नाकारला नाही, मी स्वतः हिंदू आहे. आणि मी नेहमी असा प्रश्न उपस्थित करतो, मी जर चुकून ख्रिश्चन जातीमध्ये जन्माला आलो असतो किंवा धर्मात जन्माला आलो असतो, तर मला हे काम करता आलं असतं का महाराष्ट्रव्यापी, भारतव्यापी? नसतं करता आलं. मी एका विशिष्ट लिमिटेड लोकांपर्यंतच मर्यादित राहिलो असतो. त्यातल्या त्यात जर चुकून माझा जन्म मुस्लिम धर्मामध्ये झाला असता तर मला हे काम करता आलं असतं का? 1% नसतं करता आलं, कामच करता नसतं. चुकून मी अशा धर्मामध्ये जन्माला आलो आणि अशा जातीमध्ये जन्माला आलो की मला निकालात काढता येत नाही, नाही तर निकालात काढलं असतं. तुम्ही तर काय असं बोलणारच असं म्हणून मुद्दा निघाला असता, निघाला असता. मी जातपात मानत नाही, त्या अर्थानं कधीच माझ्या संघटनेमध्ये त्याला आम्ही थारा पण देत नाही कुठे. आणि तरीही चुकून का होईना पण मी अशा ठिकाणी जन्माला आलो की ज्याच्यामुळे मला केवळ त्या जन्मामुळे नाकारलं जाऊ शकत नाही. आता माझा सवाल असा आहे की मी माझं घर साफ करू की इतरांची घरं साफ करत बसू? पहिलं काम माझं घर साफ करणं आहे ना, तर पहिलं काम मी माझं घर साफ करण्याचं काम करतोय. अरे मला अंधश्रद्धा कोणत्या कळतात? मला तर इतर अंधश्रद्धांचा, मुस्लिम अंधश्रद्धांचा अभ्यास करावा लागतो, मला ख्रिश्चन अंधश्रद्धांचा अभ्यास करावा लागतो, मला हिंदू अंधश्रद्धांचा अभ्यासच करावा लागत नाही. लहानपणापासून ते माझे अनुभव आहेत, माझ्या जगण्याचा तो भाग आहे. त्याच्यातनं कसं बाहेर पडायचं हे प्रयत्न माझे स्वतःचे आहेत, आणि माझ्या प्रयत्नांमध्ये मी इतरांना सहभागी करून घेतो. तर माझं घर मी साफ करतो, तुमचं काय ऑब्जेक्शन आहे? हा माझा सरळ सरळ डायरेक्ट प्रश्न असतो. तुम्हाला असं वाटतं का हिंदू जन्माला आले त्यांनी अंधश्रद्धांमध्ये मरावं? जे कोणी असा प्रश्न उपस्थित करतात त्यांना मी डायरेक्ट प्रश्न विचारतो, तुमच्या घरातल्या स्त्रियांना तुम्ही या बाबांकडे पाठवणार आहात का? आसाराम सारखे हे जे सगळे आहेत, कितींची नावं घ्यायची? राम रहीम, आसाराम, माझ्याच पुस्तकांमध्ये तुम्हाला शेकडो बाबा सापडतील या पद्धतीचे. या बाबांकडे तुम्ही पाठवणार आहात का? मला ऑब्जेक्शन आहे, तुम्हाला असेल नसेल, तुम्हाला आवडत असेल, व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे, करत बसा, नो प्रॉब्लेम. पण मला ऑब्जेक्शन आहे. त्या स्त्रियांची इच्छा असताना त्यांनी कुठे जायचं हा त्यांचा प्रॉब्लेम आहे, त्या ठिकाणी मी हस्तक्षेप करणं योग्य नाही, हे मला मान्य आहे, हे लोकशाही मूल्य मला मान्य आहे. पण जर त्यांचं शोषण होत असेल, त्यांच्या अंधश्रद्धांचा गैरफायदा घेऊन त्यांचं शारीरिक शोषण केलं जात असेल, मानसिक शोषण केलं जात असेल, आर्थिक शोषण केलं जात असेल,
तर त्या ठिकाणी बोलणं, त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणं, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणं हे माझं कर्तव्य आहे, जे मला भारतीय राज्यघटनेनंच बहाल केलेलं आहे. ते मी अंमलात आणतोय. तुमचं म्हणणं असं आहे का की आमचे जे हिंदू बाबा आहेत त्यांना शोषणाचा अधिकार द्यावा? मग जाहीररित्या बोला ना. आमच्या स्त्रियांचा पाहिजे तसा त्यांनी भोग घ्यावा, आमची काही हरकत नाही, असं जाहीररित्या बोला, समर्थन करा. उगाच आड कशाला धरता? तुम्ही हिंदूंच्या विरुद्ध बोलता, मुस्लिमांच्या विरुद्ध का बोलत नाही, ख्रिश्चनांच्या विरुद्ध का बोलत नाही? का बोलू आम्ही? वाय? अरे माझा जन्म हिंदू धर्मात झालाय ना, मी आधी स्वतःचं घर साफ करू ना. हा साधा मुद्दा आहे. कारण आपल्या देशामध्ये आणि जगामध्ये सगळ्या, केवळ आपल्या देशात नाही, दुर्दैवानं तुम्ही कुठे जन्मला हा मुद्दा तुमच्या कामाशी जोडला जातो. महात्मा गांधी जर चुकून मुस्लिम धर्मामध्ये जन्माला आले असते तर ते संपूर्ण देशाचे नेते नसते बनू शकले. ही वस्तुस्थिती आहे, ही आपण समजून घेतली पाहिजे. अख्खा देश महात्मा गांधींच्या मागे उभा झाला नसता. नेहरू जर जन्माने हिंदू नसते तर नेहरू जे काही या देशाकरता करू शकले असते, करू शकले आहेत, ते करू शकले नसते. ही वस्तुस्थिती आहे. बाबासाहेबांचं आपण काय केलं? बाबासाहेबांच्या कर्तृत्वाला पूर्ण वाव मिळू दिला का आपण? नाही मिळू दिला ना. शक्य नाही झालं ना, कितीही काँग्रेसने त्यांना साथ दिली असली आणि काही झालं असलं तरी. ही वस्तुस्थिती आहे. जन्मानुसार या देशामध्ये माणसांना वागवलं जातं, त्याचे फायदे आणि तोटे त्यांना भोगावे लागतात. तर त्यामुळं मला काही फायदे आहेत त्याचा मी उपयोग डेफिनेटली करून घेतला. मी जर चुकून दलित जातीमध्ये जन्माला आलो असतो तर मला निकालात काढून टाकलं असतं, मला नसतं एवढं व्यापक काम करता आलं. एवढ्या मोठ्या संख्येनं सगळ्या समाजातल्या लोकांना, सगळ्या वेगवेगळ्या विचारधारेतल्या लोकांना, म्हणजे एका बाजूनं सावरकरवादी, दुसऱ्या बाजूनं RSS वाले, तिसऱ्या बाजूनं समाजवादी, चौथ्या बाजूनं कम्युनिस्ट आणि पाचव्या बाजूनं कोणतेच विचार नसलेले असे सगळे लोक एकत्र येऊ शकले नसते. हे आपल्या देशामधलं चुकून निर्माण झालेलं चित्र आहे. त्याला काही पर्याय नाही आणि म्हणून या पद्धतीनं हे काम करावं लागतं. माझी लाख इच्छा आहे, मी अनेक मुस्लिम बाबा एक्सपोज केलेले आहेत माझ्या पुस्तकांमध्ये, त्यांच्या नावासोबत सगळी रांगा आहेत. या जगात पहिल्यांदा माझ्या संघटनेनं ख्रिश्चन पाद्र्यांना पळवून लावलेलं आहे आणि जेलमध्ये पाठवलेलं. आजपर्यंत जगात कधी ख्रिश्चन पाद्र्यांना ते चंगाई सभा घेतात किंवा फेथ हिलिंगची प्रक्रिया वापरतात येशूच्या नावाखाली, अंधा देखने लगता है, बहरा सुनने लगता है, लंगडा चलने लगता है, याकरता कोणीही जेलमध्ये पाठवलेलं नाहीये. सगळ्यात पहिले आम्ही केलं, त्यानंतर पोलिसांनी काही ठिकाणी केसेस दाखल केले. तर हे आम्ही करत आलो, नाही असं नाही. पण त्यावेळेस आम्ही नेहमी ख्रिश्चनांना सोबत घेतो. ज्यावेळेस मुस्लिम मांत्रिकांना आम्ही एक्सपोज केलं त्यावेळेस आम्ही मुस्लिम लोकांना सोबत घेतलं. त्यातून कधी धार्मिक तेढ आम्ही निर्माण होऊ दिली नाही. आम्ही कामठीच्या मशिदीमध्ये, लोक दर्ग्याबाबत एवढे नसतात नाजूक, पण मशीद हा त्यांच्याकरता अत्यंत नाजूक मुद्दा असतो. कामठीच्या मशिदीमध्ये चांद तारा आलेला होता, लावलेला होता, तो चमकत होता आणि तो चमत्कार मानला जात होता. आम्हाला काम करून खूप वर्ष झाले, तोपर्यंत 25-1 वर्ष झाले होते. आमची एक क्रेडिबिलिटी एस्टॅब्लिश झाली होती. आमचे उमेश बाबू चौबे, हरीश देशमुख सगळे, मी त्यावेळेस मुंबईमध्ये होतो, हे सगळे लोक गेले कामठीला. त्या चांद ताऱ्यामागचं रहस्य त्यांनी शोधलं, ते जाहीर केलं आणि तो चमत्कार नाही हे मुस्लिम लोकांनी एक्सेप्ट केलं. ही सगळी प्रक्रिया करताना आमची क्रेडिबिलिटी जशी कामी आली, त्याच पद्धतीनं मुस्लिम लोकांचा सहभाग कमी आला. त्यातले काही विचार करणारे लोक होते, त्यांना वाटत होतं की असल्या चमत्काराला स्थान नकोय आणि म्हणून त्याच्या मागचं रहस्य शोधून ते आम्ही जाहीर केलं. हे आम्ही सातत्यानं करत आलेलो आहे. पण हे अपवाद आहेत. आमच्या अख्ख्या आयुष्यामध्ये आम्ही किती मुस्लिम बाबा एक्सपोज केले असेल? 100च्या वर नाहीये. अरे पण त्यांची संख्याच मर्यादित आहे ना, बाबाच नाही ना मुस्लिम. मुस्लिम मांत्रिक असतात, मांत्रिकांना आम्ही एक्सपोज करत आलेलो आहे सातत्याने. शेकडो मुस्लिम मांत्रिकांना आम्ही आतापर्यंत पोलीसची आणि जेलची हवा दाखवलेली आहे, पोलीस कस्टडी. तिथे आम्ही विचारच करत नाही की हा मुस्लिम आहे, कारण इथे आपण विचार करतोय, हे जे मांडणारे लोक आहेत ते विचार करतात, सामान्य माणूस नाही विचार करत. अरे काय माहिती आहे तुम्हाला आपल्या धर्माविषयी? उगाच बोलता फालतू धर्म धर्म धर्म. कधी गेलात का दर्ग्यांवर? जा जरा दर्ग्यांवर. दर्गे तर मुस्लिम असतात ना, त्या ठिकाणी भूत उतरवण्याकरता कोण येतं? 80% पेक्षा अधिक हिंदू असतात.
माहित आहे का? हम्म. माहित नसेल तर माहित करून घ्या. आणि त्या ठिकाणी जे स्त्रियांचं शोषण होतं त्या हिंदू स्त्रियांचं शोषण होतं, बरोबर. हेही माहित नसणारी ही माणसं आहे. यांना किती ज्ञान आहे आपल्याच धर्माचं, आपल्याच विषयांचं, आपल्याच अंधश्रद्धांचं. हम्म. त्यामुळे मला ज्यावेळेस कोणी या पद्धतीनं आक्षेप घेतं ना, त्यावेळेस त्याचं हे वाईट वाटतं की याचा अर्थ असा निघतो की बाबा तुम्ही हिंदू आहात ना, तर हिंदू बाबा बनून तुम्ही वाटेल तसं स्त्रियांचं शोषण करा, आम्हाला काही हरकत नाही. हिंदू बाबा म्हणून तुम्ही वाटेल तसं आमचं शोषण करा, आम्हाला लुबाडा, आम्हाला आर्थिकदृष्ट्या नागवा, आमची काही हरकत नाही. हम्म. असा त्याचा अर्थ निघतो ना. बरोबर. समर्थन काय पाहिजे की आमचा हिंदू बाबा असं करत नाही, हे समर्थन मी समजू शकतो. बरोबर. आमचा हिंदू ज्योतिषी लोकांना फसवत नाही. ज्योतिषशास्त्र खरं आहे, सिद्ध करा, समोर या. आहे ना 30 लाखाचं पारितोषिक, का सिद्ध करत नाही? अख्ख्या सायन्सने नाकारलेलं आहे. तरी तुमचा आग्रह तर सिद्ध करा. हे आपण करणार नाही. आणि फक्त हे आक्षेप निर्माण करणार, हे सुरुवातीपासून डे वन पासून येत होते आक्षेप. आणि त्यावेळेस मी याच पद्धतीनं उत्तर देत होतो ठणकावून. मी माझ्या लोकांच्या अंधश्रद्धा दूर करेन. माझं ते पहिलं काम आहे, माझा तो पहिला अधिकार आहे, माझं ते पहिलं कर्तव्य आहे. तुम्ही फक्त लुबाडलं जातं की नाही याबद्दल बोला. ते चांगले आहेत की वाईट आहे याबद्दल बोला. इतर धर्माचं काढाण करा सांगणारे तुम्ही कोण? बरोबर. मला कोणाचं काम करायचं मी ठरवेन ना, असं मी जाहीररित्या याचं स्पष्ट उत्तर देत असतो. याचा अर्थ माझ्याकडे कोणी ख्रिश्चन लोक तक्रार घेऊन आलेत त्यांना मी पळवून लावतो, हकलून देतो असं नाही. कोणी मुस्लिम लोक आले त्यांना पळवून लावतो असं नाही. आम्ही अनेकदा जीव धोक्यात घालून मुस्लिम घरातल्या लोकांनाही आम्ही वाचवलेला आहे. मुस्लिम मांत्रिकांपासून अनेक हिंदू लोकांना वाचवलेलं आहे. आणि हिंदू मांत्रिकांपासून आणि ज्योतिषांपासून मुस्लिम लोकांनाही वाचवलेलं आहे, हेही सांगतो मी तुम्हाला. त्यामुळे आपल्या देशामध्ये ही सगळी सरमिसळ आहे. आपल्या देशामध्ये जे दाखवलं जातं ना की हिंदू काहीतरी वेगळे आहेत, मुस्लिम फार वेगळे आहेत, असं नाहीये. सामाजिक जीवनामध्ये श्रद्धा अंधश्रद्धेच्या क्षेत्रामध्ये खूप सरमिसळ आहे, प्रचंड सरमिसळ. याचे उदाहरणच घ्यायचे असेल तर तुम्ही दर्ग्यांमध्ये जाऊन फक्त पाहावं. म्हणजे मी ज्या लोकांचं असं म्हणणं असतं त्यांना मी सांगेन, त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की किती सरमिसळ आहे. त्या ठिकाणी हिंदू वेगळा, मुस्लिम वेगळा, ख्रिश्चन वेगळा असा विचार नाही केला जात. ख्रिश्चन लोकही भूत काढण्यासाठी दर्ग्यांवर येतात. हिंदू मोठ्या प्रमाणावर 80% स्त्रिया, पुरुष हे हिंदू असतात. दर्ग्यांवर जे भूत काढण्यासाठी येतात हे आपण कधीही या देशामध्ये विसरता कामा नये. आणि तिथे आम्ही काम करतो, सातत्यानं त्याच्या विरुद्ध बोलतो. त्या ठिकाणी काही अपप्रकार घडत असतील तर त्याबद्दल तक्रारी करतो. पोलीस लोक त्या तक्रारी अनेकदा दाखल करून घेतात, ऍक्शन्स घेतात. काही वेळेस प्रांजळपणे आम्हाला सांगतात की लॉ अँड ऑर्डरचे सिच्युएशन्स आहे, मानवसाहेब जरा समजून घ्या, जरा सबुरीनं घ्या. आणि आम्ही त्यांच्या या मताचा आदर करतो, कारण आमचं काम लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन खराब करणं हे नाही, लोकांना हिंसेमध्ये लोटणं हे नाही, लोकांचे जीव वाचवणं हे आमचं काम आहे. शेवटच्या प्रश्नाकडे येतो. मूळ मुद्दा जिथून तुम्ही सुरुवात केली आपण दाखिनीच्या संदर्भात, आणि ते तुम्ही सांगितलं की या सगळ्या अंधश्रद्धा किंवा अवैज्ञानिक गोष्टी ज्या घडत आहेत किंवा लोक मानतायत त्याच्या मागे सायंटिफिक टेम्परामेंटचा अभाव आहे किंवा सायंटिफिक वैज्ञानिक दृष्टिकोन माणसांमध्ये नाही, तरुणांमध्ये नाही, लोकांमध्ये नाहीये. त्यामुळे तो कितीही शिकलेला असला, कितीही पैसेवाला असला, कितीही सक्सेसफुल उद्योगपती असला, कितीही मोठा प्राध्यापक असला तरी सुद्धा तो अंधश्रद्धाळू असू शकतो. तरुणांसाठी मी तुम्हाला विचारतो की सायंटिफिक टेम्परामेंट जो प्रकार आहे त्या संदर्भात त्यांनी कशा पद्धतीने विचार करावा, कुठल्या गोष्टीच्या प्रसंगांना काय कसोट्या लावाव्या हे थोडक्यात सांगा आणि मग आपण इथे समारोप करू. वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या जीवनात वापरणं, प्रत्येक गोष्टीमध्ये तर्कबुद्धी आपल्याला वापरता येते. इव्हन जुन्या समजुतींमध्ये सुद्धा आपल्याला तर्कबुद्धी वापरता येते. जर समजा कोणी असं म्हटलं की बाबा या जगामध्ये भूत आहे, आता भूत आहे की नाही अनेक सिनेमांमध्ये सांगितलं, अनेक ठिकाणी सांगितलंय, बरोबर आहे. पण आपल्याला हे माहित पाहिजे ना की आता जसजसं लाईट्स आले मोठ्या प्रमाणावर,
शहरीकरण झालं तशी भूतांची संख्या कमी झाली. आता भूतांची संख्या वाढायला पाहिजे की कमी व्हायला पाहिजे? बरोबर. मरणाऱ्यांची संख्या तर जास्त आहे ना पूर्वीपेक्षा. हो. ही कॉमन सेन्स आहे अगदी. आता भूत जर अंगामध्ये आलं आणि भूत जर खरंच असती तर आजच्या सायन्सने या भूतांचा प्रकार हाताळण्याकरता काही यंत्रणा उभ्या केल्या असते की नाही? हो. किती सिंपल लॉजिक्स आहे हे आपल्या जीवनामध्ये आपण वापरू शकतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला लॉजिक वापरता येतं. आता मला जर कोणी सांगितलं, सारी गोष्ट आहे हा. की हनुमानजीने सूर्याला गिळलं, हा. तर आता मी माझं सिंपल लॉजिक वापरणार की नाही? हो. हनुमानजी पृथ्वीवर राहत होते. पृथ्वीच्या आकाराच्या किती पट सूर्य आहे? हा. बरोबर. हजारो लाखो पृथ्वी बसतात त्यामध्ये, इतका मोठा सूर्य आहे. बरोबर. आता पृथ्वीवर राहणारे कोणीतरी एक गोष्ट, काही समजू आपण त्याला, किती मोठी शक्तिमान समजू, ती सूर्याला गिळू शकते का? नंबर 1 आकारमान, बरोबर. नंबर 2 टेम्परेचर. काय टेम्परेचर आहे? गिळल्यानंतर काय अवस्था होईल? बरोबर. म्हणजे सूर्य, म्हणजे ज्या कोणीही कल्पना लिहिली असेल हा. त्या कल्पना लिहिणाऱ्या माणसाला सूर्याचं आकारमान जेवढं डोळ्याने दिसतं तेवढंच वाटत होतं. बरोबर आहे. सूर्यावर काय टेम्परेचर आहे याची कल्पनाच नव्हती. आमच्या देशाचे पंतप्रधान चुकून बोलताना त्या दिवशी बोललेत की सूरज पर हम यान भेज रहे, तर सगळ्यांनी त्यांची टिंगल टवाळी केली, कारण सूरजवर यान जाऊच शकत नाही. हा. याना कोणत्याच अर्थाने पोचू शकत नाही तिथे. हा. हा. त्याच्या गॅस सुद्धा पोचणार नाही, तर यान पोचायची दूरच गोष्ट राहिली. म्हणजे या जळून, म्हणजे समजा ते यान पाठवलं तर त्या यानाचे जळून झालेले जे भाग आहे ते पण पोचू शकणार नाही, बरोबर. अशी अवस्था आहे. तर त्यामुळे ते चुकून बोललेत, पण त्या चुकून बोलण्याची पण लोकांनी टिंगल टवाळी केली, कारण त्यांना लॉजिक चांगलं कळतं, वैज्ञानिक दृष्टिकोन चांगला कळतो की सूर्यावर कोणतंच यान जाऊ शकत. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये, विचारांच्याच क्षेत्रामध्ये नव्हे, ज्ञानाच्या क्षेत्रापासून सगळ्याच क्षेत्रांमध्ये वैज्ञानिक प्रक्रियेचा वापर करणं. वैज्ञानिक प्रक्रिया ही अतिशय चांगली गोष्ट. आपल्याला माहिती आहे, जे काही घडतं, एक घडते, दुसरी गोष्ट घडते, तिसरी गोष्ट घडते, चौथी गोष्ट घडते, पाचवी गोष्ट घडते, त्याच्यावरनं आपण एक निष्कर्ष काढतो. आपल्याला दूर अंतरावर धूर दिसला, एक धुराचा पुंजका दिसला, दुसरा धुराचा पुंजका दिसला, तिसरा धुराचा पुंजका दिसला, चौथा दिसला. आपण निष्कर्ष काय काढतो की त्या ठिकाणी अग्नी असावा, कारण जो ते धूर असतो त्याच्या मागे अग्नी असतो. हा नियंत्रित धूर आहे, याचा अर्थ तिथे माणूस असला पाहिजे, कारण नियंत्रित अग्नी लावण्याचं सामर्थ्य फक्त संपूर्ण प्राणी जगतामध्ये मानवाचं आहे. जर इथे वणवा लागला असता तर अग्नी वाढत गेला असता किंवा कमी झाला असता. नियंत्रित आहे याचा अर्थ मानवाने तो लावलेला आहे. वेगवेगळे पुंजके जवळजवळ दिसत आहेत, त्या अर्थी त्या ठिकाणी गाव असलं पाहिजे. आणि संध्याकाळची वेळ आहे, कदाचित सगळ्या घरांमध्ये चुली पेटल्या असतील, आणि चुली पेटल्यामुळे ठिकठिकाणी धुरांचे पुंजके दिसत आहेत. याला म्हणतात वैज्ञानिक दृष्टिकोन वापरणं, याला म्हणतात विवेकवाद वापरणं, याला म्हणतात सायंटिफिक टेम्पर वापरणं. या पद्धतीच्या प्रक्रिया जर आपण सतत वापरल्या तर त्याचे अतिशय चांगले परिणाम होतात. त्याकरता मी एक छोटंसं उदाहरण, कदाचित तुमच्या पुढ्यामध्ये मी म्हटलं असेल, हे उदाहरण मी गाडगे बाबांचं देतो. नेहमी मी वैज्ञानिक दृष्टिकोनाकरता हे उदाहरण देत असतो. फार सुंदर उदाहरण आहे, थोडे 2-3 मिनिटं जातील, पण अतिशय चांगलं उदाहरण आहे. गाडगे बाबा एका यात्रेमध्ये गेलेले होते. त्या ठिकाणी पिंडदानाचा कार्यक्रम सुरू होता, आणि भटजीबुवा पिंड ठेवलेलं समोर आणि मंत्र म्हणत बसलेले होते. आता गाडगे महाराजांचा संपूर्ण वेश जो होता एखाद्या भिकाऱ्यासारखा होता. ते तिथे गेले, भटजीबुवांना म्हणायला लागले, भटजीबुवा मला लय भूक लागली, जरा खाऊ का जी हा भात? भटजीबुवा चिडले, म्हणे हे भात नाही आहे, पिंड आहे. हे पिंड काय असते जी? मग त्यांनी बोट दाखवलं. यांचं डोकं तुळतुळीत केलेलं हे जे बसलेले आहेत, त्यांचे वडील वारलेत, त्यांचं इथे श्राद्ध सुरू आहे, आणि त्या श्राद्धाकरता मी हे पिंड पाठवतो, म्हणजे पिंडदान करतो आहे. अजी मग त्यांनी पुढे गाडगे महाराजांनी आर्ग्युमेंट केलं, याईचे पिताजी कुठे गेले? तिकडे स्वर्गात गेले. स्वर्ग किती दूर आहे जे? मग पुन्हा चर्चा झाली, स्वर्ग करोडो मैल दूर आहे. मग गाडगे महाराज म्हणायला लागले, याईचे पिताजी तिकडं स्वर्गात, स्वर्ग किती दूर, भात इथं, त्याईले काय उपयोग? मी खातो ना जी, मला लई भूक लागली. त्यावर भटजीबुवा म्हणाले, ए वेड्या, त्यासाठी तर मी मंत्र म्हणतोय. मंत्र म्हणल्यानं काय होते जी? मी मंत्र म्हटले की हे जे पिंड इथे आहे ते यांच्या पिताजी पर्यंत, स्वर्गामध्ये जे आहे त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतं.
हा गाडगे महाराज बडबड करायला लागले, बाप्पा बाप्पा तुम्ही मंत्र म्हणला का तुमचा भात करोडो मैल दूर जाते, पार स्वर्गापातूर जाते. हा भटजीबा म्हणायला लागले हो. मग गाडगे महाराज बडबड करत नदीच्या पात्रामध्ये गेले. त्यांना काय वाटलं माहित नाही, त्यांनी सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवायला सुरुवात केली. हा आता तोपर्यंत त्यांना वेड्या म्हणण्याची ऐकलेलं लोकांनी, त्यामुळे लोक म्हणायला लागले, ए वेड्या पाणी नको उडवूस. नाही बा मी नाही पाणी उडवत. मग काय करतो रे, मी माझ्या शेतीला पाणी देऊन राहिलो. ए वेड्या तुझं शेत कुठं आहे रे, आहे ना तिकडे अमरावती जिल्ह्यात. किती दूर आहे रे इथून, असं बा 400 मैल दूर. त्यावर गाडगे महाराज 400 मैल दूर आहे असं म्हटल्यानंतर लोक हसायला लागले, म्हणायला लागले काय वेडा माणूस आहे रे, ओंजळीनं पाणी फेकतो, 10 फूट जाईल 15 फूट जाईल, 400 मैल दूर कसं जाईल रे. नाही बा म्या म्हणलं का भटजी बुवानं मंत्र म्हणला का त्याचा भात करोडो मैल दूर जाते. आपण बी देवाचं नाव घ्या, आपण बी देवाचा मंत्र म्हणाव, आपलं बी ओंजळीनं फेकलेलं पाणी 400 मैल दूर जाईल. मित्रांनो, एका अडाणी माणसाने, अडाणी म्हणजे एकही शिक्षण एकही वर्ग न शिकलेल्या या माणसाने किती सुंदर आर्ग्युमेंट्स आपल्या समोर ठेवलेले. बरोबर. अरे हाताने फेकलेलं पाणी जर 400 मैल दूर जाऊ शकत नाही तर इथला भात करोडो मैल दूर अंतरावर स्वर्गात कसा जाऊन पोहोचेल. बरोबर, इम्पॉसिबल आहे, हे शक्य नाही. हे आपल्या कृतीतनं सिद्ध करणारे हे गाडगे महाराज. खरं म्हणजे एकही वर्ग न शिकलेल्या या माणसांनी पै पै गोळा करून अनेक शाळा कॉलेजेस काढलेत. यासाठी काढले की लोक शिकतील आणि अंधश्रद्धांपासून दूर होतील. पण आम्ही शिकलो आणि शिक्षणासोबत आमच्या अंधश्रद्धा अधिक परिष्कृत केल्या, अधिक पॉश केल्या, अधिक चकाचक केल्या. त्यामुळे त्या माणसाचा बिचाराचा उद्देश सगळ्याच्या सगळा मातीत गेलेला आहे. आपण हे समजून घेतलं पाहिजे. आणि या गाडगे महाराजांनी जे आपलं डोकं जागृत केलं, ते जागृत झालेलं डोकं दिवसेंदिवस अधिक उत्तम पद्धतीनं आपण वापरलं पाहिजे. याला म्हणतात वैज्ञानिक दृष्टिकोन वापरणं. हा जर आपण वापरू शकलो आपल्या जीवनामध्ये तर आपण सगळ्याच प्रकारच्या अंधश्रद्धांपासून दूर राहू. एवढंच नव्हे तर या हिंदू मुस्लिम द्वेषांपासून सुद्धा दूर राहू. कारण आपल्याला आपली स्वतःची अंधश्रद्धा दूर करण्याची ही प्रक्रिया म्हणजे वैज्ञानिक प्रक्रिया, म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन हे सांगतं की हे सारे धर्म माणसानेच निर्माण केलेले आहे. धर्म अलीकडच्या काळातले आहे. माणसाचं आयुष्य 10 लाख वर्षाचं आहे. धर्मांचं आयुष्य केवळ 2,500 वर्षांचं आहे. धर्माच्या आधीही माणसं या पृथ्वीवर होती, आजही ती आहेत, उद्याही असणार आहेत. आणि त्यामुळे धर्म म्हणजे काय हेही आपल्याला नीट समजून घेता येतं. आणि त्यामुळे इतर माणसांचा द्वेष करायला जागा शिल्लक राहत नाही. दुसरं आपल्याला हेही कळतं की सगळीच माणसं आफ्रिकेमध्ये जन्माला आली, तिथून संपूर्ण जगभर पसरले आणि कोणत्याही माणसांमध्ये काही फरक नाहीये. सगळी माणसं शेवटी एकाच पूर्वजापासून आलेली आहे. त्यामुळे आपण जो हा फरक करतो त्या फरक करण्यालाच काही आधार नाहीये, हेही आपल्याला समजून येतं. याला म्हणतात वैज्ञानिक दृष्टिकोन वापरणं. गाडगे महाराज म्हणायचे, अरे देवाले जाती निर्माण करायच्या असताना प्रत्येकाला वेगवेगळे डोळे दिले असते, वेगवेगळे हात दिले असते. साऱ्याले 2च हात, 2च पाय, 2च डोळे, एकच नाक आणि एकाच जागेतनं साऱ्याचा जन्म, असं कायले केलं असतं देवानं. अरे देवानं जाती नाही निर्माण केल्या, या जाती माणसानं निर्माण केल्या. याला म्हणतात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं आणि स्वतःच्या जीवनात राबवणं. बरोबर आहे. धन्यवाद श्याम मानव सर, तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं या डाकिन या विषयाच्या निमित्तानं एकूणच अंधश्रद्धेला चांगल्या पद्धतीनं स्पष्ट केलं आणि लोकांना मला असं वाटतं की त्या संदर्भातलं बरंचसं प्रबोधन झालं असेल. आणि जे लोकांच्या मनात सगळे प्रश्न असतात त्यातले बरेचसे प्रश्न आपण या डाकिन विषयाच्या निमित्तानं सोबत घेतले. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. हे होते खूप खूप धन्यवाद श्याम मानव सर. डाकिन या विषयाच्या निमित्तानं आपण त्यांच्याशी चर्चा करत होतो. मित्रांनो, सरांनी जे सांगितलं की वैज्ञानिक दृष्टिकोन माणसामध्ये आला पाहिजे, याचा अर्थ असा की कार्यकारण भाव माणसाला समजला पाहिजे की कुठलीही गोष्ट जी आहे ती विनाकारण घडत नाही. प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी कारण असतं आणि ते कारण शोधलं तर माणसाला त्या गोष्टीचा असणारं आकलन होतं आणि आकलन झालं की ती खरी खोटी काय आहे त्या संदर्भातलं त्याचं प्रबोधन होत असतं. त्यामुळे या सगळ्या डाकिनसारख्या पद्धती असतील, अंधश्रद्धा बाबाबुवांच्या नावावरती ज्या काही गोष्टी चालू असतात, वेगवेगळ्या पद्धतीनं छाछूगिरी चालू असते, यापासून तुम्ही सुद्धा दूर राहावं.
त्याचा आपल्या स्वतःचा असणारा मेंदूचा किंवा असणाऱ्या बुद्धीचा वापर करावा आणि सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं तुम्ही त्यांचं ऐकलेलं आहे. तुम्हाला नेमकं त्या संदर्भात काय वाटतं? तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.